सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। शारोन का गुलाम है तू मेरा मसीहा। शारोन का गुलाम है तू मेरा मसीहा। बैठेंगे। बस प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो की पुन्हा एकदा तुम्हा सर्वांमध्ये येण्यासाठी प्रभूने मला संधी दिली आणि धन्यवाद देतो बंधू आपले पास्टर यांच्यासाठी की त्यांनी मला ही संधी दिली की परमेश्वराच्या वचनातून आणि परमेश्वराने जो आशीर्वाद मला दिलेला आहे तो तुमच्यासोबत वाटण्यासाठी। आणि प्रभूची स्तुती असो, बंधू पण आपल्यामध्ये आहेत आणि खरोखर प्रभूची स्तुती असो। आणि थोडासा मला उशीर झाला, सुखरूप आलो, प्रभूची स्तुती असो। झालं हे की मी माझ्या घरची चावीच विसरून गेलो घरची चावी विसरून गेलो आणि मग परत माघारी गेलो, परत आलो। मी विचार करत होतो स्वर्गात जाण्यासाठी पण चावीची गरज आहे ना। ते स्वर्गातली चावी जर आपण पृथ्वीवरती विसरलो आणि मरून गेलो तर काय करणार? परत तर येऊ शकत नाही। मग आपल्याकडे ती चावी असणं फार गरजेचं आहे आणि त्याच वेळेस आपल्याकडे असणं गरजेचं आहे। आणि प्रभूचा अनुग्रह, प्रभूने ती चावी पेत्राला दिली आणि प्रभूने पेत्राला सांगितलं तू जे पृथ्वीवरती उघडशील ते स्वर्गात उघडलं जाईल, जे पृथ्वीवरती बंद करशील ते स्वर्गात बंद करण्यात येईल। तर एक महत्त्वाची गोष्ट आहे की स्वर्गात जर जायचं का आपल्याकडे चावी असणं गरजेचं आहे। जर चावी नाही आहे तर मी माझ्याकडे म्हणाल, कुणाला प्रभूला म्हणाल की प्रभू मी हे केलं, मी ते केलं, ते केलं। विचार करा, जरासं चित्र समोर आणा, आपण मेलो आहोत आणि स्वर्गाच्या दरवाजाच्या जवळ उभ्या आहोत आपण आणि देवदूत तिथं उभा आहे त्याचे शस्त्र घेऊन। तो विचाराल कुठं जायचं आहे, आपण म्हणू मला स्वर्गात जायचं। मग चावी आहे का? चावी काय आहे हे फार महत्त्वाचं आहे। जर आमच्याकडे चावी नाही आहे तर स्वर्गात जाणं शक्य नाही आहे। आणि स्वर्गाचा दरवाजा जो काही उघडायचा तो पृथ्वीवरतीच उघडायचा आहे, तिथं जाऊन तुम्ही आणि मी उघडू शकत नाही आहे। जर तो दरवाजा बंद आहे तर मग आपल्याला कुठं जावं लागेल? जिथं दुसरा दरवाजा उघडा आहे तिथं जावं लागेल। आणि दोनच जागा आहेत, एक स्वर्ग आणि एक नरक। नरकाचा दरवाजा उघडा आहे। तर प्रियांनो, आपल्याला नरकात जायचं नाही आहे, आपल्याला स्वर्गात जायचं आहे। आणि जसं प्रभूने ती चावी या पृथ्वी तलावरतीच असताना 2000 वर्षापूर्वी पेत्राला दिलं, तर पेत्राच्या हातात दिली, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला चावीची गरज आहे। आणि तो 2000 वर्षापूर्वीचा जो काळ होता तो प्रभूचं पहिलं आगमन होतं, है ना? आपण दुसऱ्या आगमनाची वाट पाहत आहोत। आणि प्रियांनो, मला एक सांगू द्या की परमेश्वराने त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या आधी, जसं पहिल्या आगमनाच्या आधी प्रभूने भविष्यवक्ता योहान बप्तिस्मा करणारा त्याला पाठवलं होतं, अगदी त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या आधी प्रभूने त्याचा भविष्यवक्ता, त्याच्याबद्दल बायबलमध्ये सांगितलेलं आलेलं आहे की मी एलियाला माझ्या दुसऱ्या आगमनाच्या आधी पाठवत। आणि प्रभूने एक भविष्यवक्ता, त्याचा भविष्यवक्ता ज्याच्यावरती त्याचा विश्वास आहे, कारण बायबलमध्ये
प्रभूला एक असा आत्मा मिळाला आणि तो आत्मा म्हणजे एलियाचा आत्मा. आणि त्याच आत्म्याला प्रभूने बायबलमध्ये 5 वेळेस पाठवलेलं आहे. आणि ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. प्रियांनो, तुम्ही असो मी असो, आपण तर फार ह्या पृथ्वीतलावरती छोटे छोटे व्यक्ती आहोत जगाच्या दृष्टिकोनातून, जगातील हुद्द्याच्या प्रमाणे सर्वसाधारण आपण लोक आहोत. पण जे मोठमोठे बिझनेसमॅन असतील, मोठमोठे जे पॉलिटिशियन्स असतील, हे जे PM झाले, CM झाले, राष्ट्रपती झाले, राष्ट्राध्यक्ष झाले जगातले जे आहेत, त्यांच्याकडे खास व्यक्ती असतो जो त्यांचा निरोप घेऊन एका विशिष्ट व्यक्तीकडे तो जात असतो. ते सर्वसाधारण लोकांना नाही सांगणार. त्यांच्या विश्वासातला, त्यांच्या खास आवडीचा तो व्यक्ती असतो, त्यालाच ते पाठवतील. ते फोनवरती पण गोष्टी नाही बोलणार. परमेश्वराला बायबलमध्ये असा एक व्यक्ती आढळला, असा एक व्यक्ती त्याला दिसला जो त्याच्या इच्छेला समर्पित, जो त्याच्या वचनाला समर्पित आणि जो प्रभूवरती प्रेम करण्यामध्ये त्याने पुढाकार घेतला. आणि तो म्हणजे एलिया. आणि एलियाचा आत्मा त्याला एवढा आवडला की त्याने त्याच आत्म्याचा अभिषेक त्याने अलिशावरती केला. त्याच आत्म्याचा अभिषेक त्याने योहान जो बाप्तिस्मा करणारा होता त्याच्यावरती केला. आणि त्याच आत्म्याचा अभिषेक या काळातले 7वे मंडळीचा जो दूत आहे, प्रभूचा महान भविष्यवक्ता ब्रदर विल्यम मॅरियम ब्रॅनम यांच्यावरती केला. आणि त्या आत्म्यामध्ये येऊन लोक त्यांना विल्यम मॅरियम ब्रॅनम म्हणतील, लोक योहान बाप्तिस्मा करणारा म्हणत असतील 2000 वर्षापूर्वी, पण त्याला परमेश्वर एलिया म्हणूनच हाक मारतो. हे तर त्याचं 4थं आगमन झालं. आणि आपण पुन्हा एकदा पाहतो, ज्यावेळेस हे वचन इस्रायलला परत जाईल त्यावेळेस इस्रायलमध्ये 2 भविष्यवक्ते उभे राहतील आणि त्याच्यामध्ये एक जो असणार आहे तो एलिया असणार आहे. अशा प्रकारे 5 वेळेस प्रभूने त्या आत्म्याला या पृथ्वीवरती पाठवला. म्हणजे विचार करा, तो व्यक्ती देवाला किती समर्पित होता, देवाचा तो किती आवडता होता, देवाचा त्याच्यावरती किती भरोसा होता. आणि देवाची मुख्य जबाबदारी देवाने त्याच्यावरती ती जबाबदारी त्याच्यावरती टाकून दिली. प्रियांनो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पहिल्या आगमनाच्या वेळेस येशूविषयी सांगण्यासाठी, प्रभूविषयी सांगण्यासाठी किंवा त्याचं आगमन जाहीर करण्यासाठी देखील प्रभूने एलियाला पाठवलं, म्हणजे जो जॉन द बॅप्टिस्ट ज्याला आपण म्हणतो. आणि त्याने म्हटलं की हा पहा, जगाचे पापहरण करणारा देवाचा कोपरा. आणि प्रियांनो, मला सांगू द्या, ह्या काळामध्येच प्रभूने, लौकिक काळामध्ये प्रभूने त्याचा एका भविष्यवक्ताला पाठवलं. आणि 500पेक्षा अधिक लोकांच्या पुढं आकाशातून वाणी झाली की जसं योहान बाप्तिस्मा करणारा माझ्या पहिल्या आगमनाच्या आधी होता, तसं माझ्या दुसऱ्या आगमनाच्या आधी तुझा संदेश माझ्या पुढे पुढे चालेल. प्रियांनो, हा प्रभूचा अनुग्रह आहे, ही प्रभूची दया आहे तुमच्यावरती आणि माझ्यावरती. फार फार म्हणजे आपण तुम्हाला सांगतो प्रियांनो, आपण जगातल्या इतिहासातल्या महान दिवसामध्ये राहत आहोत, महान दिवसामध्ये राहत आहोत. आणि तसंच अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये, खतरनाक परिस्थितीमध्ये, भयानक परिस्थितीमध्ये राहत आहोत. कारण बायबलमध्ये सांगितलेलं आहे की जगाचा नाश करण्याच्या आधी, या पृथ्वीला जाळून भस्म करण्याच्या आधी मी माझा भविष्यवक्ता एलिया भविष्यवक्त्याला पाठवेल. आणि आपण पाहतो की ही गोष्ट प्रभूच्या पहिल्या आगमनाच्या वेळेस झाली नाही आहे, तर दुसऱ्या आगमनाच्या आधी. म्हणजे विचार करा, ह्या पृथ्वीला जाळून भस्म करण्याची वेळ किती जवळ आहे. आणि अशा ज्यावेळेस तुम्हाला माहिती, तुम्ही विचार करा की तुमच्या बाजूलाच कुठं तरी बॉम्ब ठेवलेला आहे, तुम्ही स्वस्त बसाल का ज्यावेळेस तुम्हाला कळलं इथं बॉम्ब लावलेला आहे. काय करू आपण? आपण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करू. मग आपण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत का?
की आपण जगामध्ये रमलो आहोत, जगामध्ये गुंतलो आहोत, नात्यामध्ये गुंतलो आहोत, स्वतःमध्ये गुंतलो आहोत, संसारामध्ये गुंतलो आहोत. प्रियांनो, ही फार महत्त्वाची वेळ आहे आणि ही वेळ सावध राहण्याची आहे, ही वेळ जागी राहण्याची आहे आणि आपल्याविषयी विचार करण्याची वेळ आहे. कारण जी काही चावी आहे ती आपल्याला इथंच पाहिजे आहे. आता मी 10-15 किलोमीटरचा प्रवास करून परत गेलो, परत आलो, हे ठीक आहे. पण एकदा मेल्यानंतर तुमच्याकडे आणि माझ्याकडे काय नाही आहे? संधी नाही आहे. म्हणून आपल्या जीवनाचा जो विचार करायचा, आपल्या जीवनाचा जो निर्णय घ्यायचा आहे तो इथंच करायचा आहे की मला स्वर्ग पाहिजे की नरक पाहिजे आहे. प्रियांनो, लोक अनेकदा म्हणतात आम्ही ह्या माणसाचं ऐकणार नाही, आम्ही त्या माणसाचं ऐकणार नाही. प्रियांनो, परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगण्यासाठी एक माणूस नियुक्त केलेला आहे, तो म्हणजे प्रोफेट विल्यम मॅरियम ब्रॅनम. सर, तुम्हाला त्याचंच ऐकावं लागेल. जर तुम्ही त्याचं नाही ऐकणार, येशू तुमचं नाही ऐकणार, देव तुमचं नाही ऐकणार आणि देव तुम्हाला उभं पण नाही करणार. तो तुम्हाला कचऱ्याच्या कुंडीत टाकून, कारण तुम्ही देवाचा आदर नाही केला. प्रभू म्हणतो ज्याला मी पाठवतो, जो त्याचा स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो. यानं आमच्या जीवनामध्ये ही फार महत्त्वाची वेळ आहे, ही फार महत्त्वाची संधी पण आहे. तुम्हाला निवड करण्यासाठी प्रभूने वेळ दिलेली आहे. तुम्हाला प्रभूच्या अनुग्रहाने तुम्ही इथं आहात. आज जर तुम्ही ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्माला आलात, प्रभूला धन्यवाद द्या. त्यातल्या त्यात जर तुम्ही संदेशाला समजतात किंवा संदेशाच्या कुटुंबामध्ये आहात, प्रभूला धन्यवाद द्या. आणि जर तुमच्याकडे संदेश आला आहे तर प्रभूला धन्यवाद द्या. तुम्हाला ख्रिस्ताची ओळख नव्हती, तुम्हाला संदेशाची ओळख नव्हती, पण प्रभूने तुमच्यावरती अनुग्रह केला. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये फार काही चांगलं होतं म्हणून नाही, आम्ही पण सदोम गमोरामधलेच लोक होतो. जे सदोम गमोरामधले पाप होतो ते आम्हीच करत होतो. पण देवाचा अनुग्रह झाला. देवाने एका आवाजाला पाठवलं, देवाने एका दूताला पाठवलं आणि म्हटलं तू बाहेर निघ. आणि आम्ही त्या आवाजाला ऐकलो आणि बाहेर आलो. प्रियांनो, खरोखर प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. बंधू, तुम्ही देवाच्या वचनासाठी उभे आहात, देवाच्या भविष्यवक्त्यासाठी उभे आहात. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. कारण त्याच्यापेक्षा विशिष्ट असं काहीच नाही आहे, त्याच्यापेक्षा चांगलं असं काहीच नाही आहे. बंधू पण देवाच्या भविष्यवक्त्यासाठी उभे आहात. मी 20 वर्षापासून, 20ने जास्ती झाले, 24-25 वर्ष झाले, देवाच्या भविष्यवक्त्यासाठी उभा आहे, देवाच्या वचनासाठी उभा आहे. जे चूक ते चूक आहे, जे खरं ते खरं आहे. आज अनेक लोक संदेश त्याचं नाव घेतात, त्याच्या नावाने पैसे कमवलेत, करोडो रुपयाचे घरं बांधलेत. प्रियांनो, आम्ही पैसे नाही कमवले, आम्ही घरं नाही बांधलेत, आम्ही फक्त देवाचं वचन मिळवत आहोत आणि आम्हाला देवाचा पवित्र आत्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. बाकी आमचा उद्देश काहीच नाही आहे. आणि देवाला असले लोक आवडतात जे भविष्यवक्त्यावरती प्रेम करतात, जे भविष्यवक्त्याच्या संदेशासोबत आहेत, उभे आहेत. आणि देवाला असलेच लोक हवे. प्रियांनो, आपण प्रभूला धन्यवाद देऊया, आपण उभे राहूया आणि एक गीत गाऊया. त्याच्या आधी एक शास्त्रपाठ वाचूया, त्यानंतर एक शास्त्रपाठ वाचूया. आपण ओनली बिलीव हे गीत गाऊया. कारण देवाचा भविष्यवक्त्याने सांगितलं आहे ज्यावेळेस गीत गायचे त्यावेळेस देवाचा दूत तिथं उपस्थित असायचा. आणि माझा विश्वास आहे, मी त्याच्या उपस्थितीला अनुभव करतो. ओनली बिलीव, ओनली बिलीव, all things are possible. Only believe. Lord, I believe. Lord, I believe. Lord, I believe. All things are possible. Lord, I
here. Jesus is here. All things are possible. Jesus is here. Jesus is here. Yes, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. आपण जेव्हा उभे आहोत पवित्र शास्त्रातून एफिसकरास पत्र त्याचा अध्याय 6 आणि वचन 10 आपण वाचूया. एफिसकरास पत्र अध्याय 6 वचन 10 ते पुढं. आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. सैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकवायस तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्ता अधिकार या अंधकारमय जगाचे अधिपती आकाशातला दुरात्मा समूह याबरोबर आहे. यास्तव तुम्ही वाईट दिवशी विरोध करावायला व सर्व काही केल्यावर टिकून राहावायला समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री घ्या. यास्तव सत्याने आपली कंबर बांधून नीतिमत्वरूपी उरस्त्राण धारण करून शांतीच्या सुवार्तेने बनलेल्या सिद्धतेच्या पादुका पायात घालून आणि या सर्वांखेरीज जिच्या योगे त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विजविता येतील ती विश्वासरूपी ढाल धरून उभे राहा. तारणरूपी शिरस्त्राण व देवाचे वचन तशी आत्म्याची तलवार ही घ्या. सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा. सर्व समयी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी सर्व तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनंती करत जागृत राहा. आमेन. आमेन. परमपवित्र थोर महान परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करता, जिवंत देवा, तारणारा राजा, तारणाऱ्या प्रभू, तुझ्या प्रत्येकोनी परमेश्वर नाही, तुझ्या प्रत्येकोनी दुसरा देव नाही. प्रभू हे तुझं परमपवित्र वचन, प्रभू हे वचन तू आशीर्वादित कर आणि आम्हाला तुझा पवित्र आत्मा दे आणि जेणेकरून तुझे गौरव व्हावे असं तो होऊ दे. प्रभू मला तू आपल्या ताब्यामध्ये घे, सर्वांना तू आपल्या अधिकारामध्ये घे प्रभू. आणि पुढे जेव्हा हा संदेश प्रभू दुसरे लोक ऐकतील प्रभू, त्यांचं हृदय देखील तू आपल्या ताब्यामध्ये घे आणि जेणेकरून प्रभू परमेश्वरा त्यांनी सैतानासंगती लढण्यासाठी तयार व्हावं, उभं राहावं आणि प्रभू सैतानाचे डावपेच ओळखावे म्हणून तू त्यांना अनुग्रह दे, कृपा दे, करुणा दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणतोय. आमेन. आपण बसूया सर्वजण. प्रभूची स्तुती असो. विशेष म्हणजे हा आमचा जो संदेश जो देत आहे बरेच दिवसापासून आमच्या मंडळीमध्ये चालू आहे हा संदेश. आणि सैतानाचे बंधन, की सैतान हा कशा रीतीने लोकांना बंधनामध्ये बांधतो आणि कशा रीतीने तो त्यांना नरकाच्या दिशेने घेऊन जातो, त्या विषयावरती हा संदेश आहे. आणि मागे ब्रदर पण होते, ते पण ब्रदर होते. अनेक आम्ही 4-5 यांचे सिरीज होऊन गेलेले आहेत. काही मी रेकॉर्ड केलेले आहेत, काही नाही झालेले आहेत. पण अतिशय सुंदरसा हा संदेश आहे आणि अनेकांना त्याचा लाभ झाला. विशेष करून मला पण प्रभूने अनुग्रह दिला. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. म्हणजे निश्चितच एक आहे की जे खोटं जे असतं ते आम्हाला बंधनामध्ये ठेवत असतं. खोट्या ज्या गोष्टी असतात, खोटं जे शिक्षण असतं ते आम्हाला बंधनामध्ये ठेवत असतात. आणि त्या बंधनातून जर सुटण्याची गरज आहे तर आम्हाला सत्याची गरज आहे. ज्यावेळेस आम्हाला सत्य मिळतं प्रभू, तो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. पुष्कळदा आपल्याला असं वाटत असतं की बाबा मी कुठल्याही बंधनामध्ये नाही आहे, मी कुठल्याही शैतानाच्या बंधनामध्ये नाही आहे. आणि अनेक लोकांना ज्यावेळेस आपण कामाचा विचार करत असतो, मी कोणाच्या बंधनामध्ये राहून काम करत नाही आहे. पण परमेश्वराची एक व्यवस्था आहे प्रियांनो, आणि त्या परमेश्वराच्या व्यवस्थेमध्ये राहून आम्हा प्रत्येकाला कार्य करायचं असतं. अगदी त्याप्रमाणे सैतानाची एक व्यवस्था आहे. देवाची व्यवस्था देवाच्या वचनाने चालते, सत्याने चालते. तर सैतानाची जी व्यवस्था आहे ती खोट्या गोष्टीने चालते आणि तो खोट्याच्याद्वारे कार्य करतो. खोटं म्हणजे मला हे सांगू द्या की 99% देवाचं वचन असेल, फक्त 1% काय असेल, खोटं असेल, लबाडी असेल.
पण त्याद्वारे देखील लोक सैतानाच्या बंधनामध्ये अडकतात आणि आज संपूर्ण जग सैतानाच्या बंधनामध्ये आहे. एक काळ होता, मी देखील सैतानाच्या बंधनामध्ये होतो. सदोम गमोराच्या, हे संपूर्ण जग सदोम गमोरा आहे. आधी तर एक छोटंसं गाव असेल, आज हे संपूर्ण जग, ही संपूर्ण सृष्टी, ही जी पृथ्वी आहे सदोम आणि गमोरा झालेली आहे. तर प्रियांनो, ह्या जो सैतानाचा जो बंधन आहे किंवा सैतानाची जी जेल आहे, त्याविषयी भविष्यवक्ताने स्वतः एक दृष्टांत पाहिला होता. आणि त्या दृष्टांतामध्ये ज्यावेळेस त्यांना एक व्यक्ती दिसला होता आणि ती जी जेल होती, ती जेल जी होती ती 8 इंच लोखंडाची जी सळी असते, 8 इंच किंवा 10 इंच, स्वतः प्रोफेटनी ते दृष्टांत बघितलं. आणि त्यातून त्यांनी बघितलं की एक भाऊ बाहेर निघालेला आहे आणि बाकीचे भरपूर लोक त्याच्या आतमध्ये अडकलेले आहेत. आणि एक असा आवाज येत होता, प्रोफेटला सांगत होता, बंधू विलियम ब्रॅनमला सांगत होता की ते चांगले लोक नाही, त्यांच्यापासून तू दूर राहा. आणि प्रोफेटने लक्ष नाही दिलं. पण परत त्यांनी बघितलं तर त्यांना दिसलं की त्यांचा जो एक मित्र आहे कॅलिफोर्नियाचा रॉय बॉर्डर, ते त्याच्या आतमध्ये होते. आणि त्यांची जी एक शेजारीण होती, ती कुठल्या ब्रदरन चर्चची होती, ती आतमध्ये होते. आणि ती त्यांना ब्रदर ब्रॅनमला सांगत होते की भाऊ ब्रॅनम, तुम्ही जसा विचार करत आहात हे तसे लोक नाही आहेत, हे अतिशय चांगले लोक आहेत, हे देवावरती प्रेम करणारे लोक आहेत, परमेश्वरवरती प्रेम करणारे लोक आहेत, तुमच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत, तुम्ही त्यांना चुकीचं समजू नका. आणि ज्यावेळेस त्यांनी भाऊ बॉर्डर्सला त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं, मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तर मी तुम्हाला तो बाहेर निघा. तर त्या बॉर्डर्स त्यांना म्हटले, रॉबर्ट्स त्यांना म्हटले की ब्रदर, मी नाही निघू शकत, कारण त्यांच्या डोळ्यावरती कॅन्सरसारखी मोठं काहीतरी तिथं होतं. त्यामुळे ते तुम्ही काढून टाका. ते हे काढण्यासाठी मला त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक पाहिजे नाही. आणि ब्रदर ब्रॅनमनी फार प्रयत्न केला, पण पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांना ते शक्य झालं नाही. ते म्हणतात की मी तर अशक्त माणूस आहे, मी तर दुर्बळ माणूस आहे, कसं काय होणार आहे, संभव नाही आहे. आणि त्यावेळेस त्या जेलमध्ये त्यांनी पाहिला की प्रभू येशू ख्रिस्त प्रकट झाला. त्याच्या डोक्यावरती सप्तरंगी जो धनुष्य होता, 7 रंगाचा तो धनुष्य होता, त्याच्या अवतीभोवती होता आणि त्यातून भरपूर प्रकाश असा निघत होता. आणि प्रभूने त्यांना सांगितलं, ह्यांना स्वतंत्र कर, ह्यांना सोडव. आणि त्याच्यानंतर प्रोफेट ब्रदर ब्रॅनम म्हटले, हे अधोलोकाच्या द्वारा मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सांगतो, यांना बंधमुक्त कर. आणि त्यावेळेस मोठे आवाज झाले, गडगडाट झाले आणि भिंती पडायला लागल्या आणि लोक तिथून सुटले आणि म्हटले, आम्ही सुटलो. आणि निश्चितच ते जे विजन होतं प्रोफेटच्या काळामध्ये, प्रोफेटने जे बघितलं होतं ते काही दुसरं तिसरं काही नसून भविष्यवक्त्याच्या संदेशाचा जो चुकीचा अर्थ लोकांनी लावून घेतलेला आहे आणि तो लावून ते प्रचार करत आहेत. आज त्या प्रचाराच्या जेलमध्ये लोक अडकलेले आहेत, खोट्या शिक्षणामध्ये. थोडक्यात सांगायचं म्हणजे खोटं शिक्षण. जसं आम्ही बघतो की डिनॉमिनेशनमध्ये नाव कोणाचं आहे, येशू ख्रिस्ताचं, बायबल येशू ख्रिस्ताचं, त्यांच्या हातात तीच बायबल आहे जे आपण बायबल वापरतो. आपण पण त्याच प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करतो, ज्या प्रभू येशू ख्रिस्तावरती ते प्रेम करतात. पण त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज 2000 वेगवेगळे डिनॉमिनेशन्स आहेत आणि वेगवेगळे काय त्यांचे मत आणि सिद्धांत आहेत. आणि अगदी हीच गोष्ट या संदेशामध्ये झाली की सैतानाने अगदी तोच डाव तिथं टाकला आणि त्याने एक संदेश आहे, पण त्या संदेशावरती त्याने वेगवेगळे काय दिलेले आहेत, अनुवाद दिलेले आहेत, वेगवेगळे त्याचे अर्थ सांगितलेले आहेत. आणि लोक आपापल्या विचाराने त्या संदेशाला काय करत आहेत, प्रचार करत आहेत. आणि त्या संदेशाच्या त्या जेलमध्ये, म्हणजे त्या खोट्या शिक्षणाच्या जेलमध्ये ते आहेत. प्रियांनो, आम्हाला जो स्वतंत्र कर तो आहे देवाचं वचन. आणि जे वचन भविष्यवक्त्याकडे आलं, जो देवाचा भविष्यवक्ता होता ब्रदर विलियम मॅरियम ब्रॅनम, त्याचा सत्य संदेश. कारण बायबल काय सांगतं, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला काय करेल, स्वतंत्र करेल.
आज अनेक लोक ज्यावेळेस आपण बघतो की वेगवेगळ्या स्थितीमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना त्यांच्याकडं ज्या गोष्टी ख्रिस्ती म्हणून असायला पाहिजे त्या त्यांच्याकडं नाही आहेत. आज ख्रिस्ती म्हटलं की लोक मोठं चर्च, चांगला ड्रेस, हायफाय जीवन आहे ना, आणि म्हणतात बघा अरे बाबा बाबा किती आशीर्वाद दिला देवाने, ह्याच्याकडे 3-3, 4-4, 5-5 कार आहेत है ना, ह्याच्या मंडळीमध्ये किती लोक आहेत, अरे बापरे सर्वांना. प्रियांनो, ब्रदर ब्रॅनम म्हणतात तो देवाचा आशीर्वाद नाही. देवाचा आशीर्वाद सत्यवचन आहे, देवाचा आशीर्वाद उद्धार आहे, देवाचा आशीर्वाद टोकन आहे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे, देवाचा आशीर्वाद स्वर्गात जाणं आहे. या गोष्टी आहेत. जर आपण पैशाने जर गोष्टी बघायला गेलो, मंडळीमध्ये 1000 लोक आहेत, 500 लोक आहेत, असं जर मोजमाप करायला गेलो तर मला वाटतं मग तर रोमन कॅथलिकच्या सर्वात मोठा आशीर्वाद येत आहे. अर्ध्यापेक्षा ख्रिस्ती लोक तर त्यांचे चर्चचे मेंबर आहेत, पण त्याच्यानंतर पेंटिकोस्टल लोक आहेत. हां, तसं नाही आहे. परमेश्वर असा आशीर्वाद मोजत नसतो. हे तुम्ही आणि मी म्हणजे मानवी प्रवृत्ती, मानवी विचार असतात, ते मानवी विचाराने लोक मोजतात. पण बायबल सांगतं की ते तसं नाही आहे. तसं असतं तर मग सर्वात मोठे श्रीमंत जे जगातले लोक आहेत म्हणजे देवाने त्यांना आशीर्वादित केलं आहे. हां, आणि आमच्याकडं काहीच नाही म्हणजे काय आम्ही शापित आहोत काय? नाही प्रियांनो, आपल्याकडं स्वर्गाचा देव आहे, स्वर्गाचा परमेश्वर आहे. तर देवाच्या वचनाकडं काय गरज काय माहिती का? देवाच्या वचनाकडं आम्हाला संदेशाकडं बघताना आमच्याकडं एक सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आणि तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा सकारात्मक दृष्टिकोन असाच असेल. ब्रदर ब्रॅनमने त्याच्याविषयी सांगितलेलं आहे, बायबलमध्ये त्याच्याविषयी सांगितलेलं आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दृष्टिकोनाची प्रशंसा केलेली आहे. तुम्हाला आठवतं का ती घटना, ज्या वेळेस एक सिरफुनिकी स्त्री येते आणि म्हणते की प्रभू हे दाविदाचे पुत्रा माझ्या मुलीवरती दया कर, एका दुष्टात्म्याने तिला काय केलेलं आहे, ग्रासलेलं, तिला सोडव. तो म्हणतो मला इस्रायलाचं सोडून बाकी कोणाकडेच पाठवलेलं नाही आहे. मुलाचं अन्न काढून, मुलाची भाकर काढून कुत्र्याला द्यावी का? कोण बोलतोय? प्रभू. बघा, हे तथाकथित जे ख्रिस्ती लोक आहेत, जे डिनॉमिनेशनल जग आहे, जीजस इज लव, जीजस इज लव, जीजस इज लव, आणि तो जीजस बोलतो मुलाची भाकर काढून मी काय कुत्र्याला देऊ का? कोणाला बोलत आहे? त्या बाईला होतं. स्त्री सांगते असं कोणी बोलायला पाहिजे का? तोच प्रभू जगाचा निर्माण करता परमेश्वर म्हणतो मुलाची भाकर काढून मी काय, त्याच्या तोंडातली भाकर काढून मी काय कुत्र्याला देऊ? त्या बाईचा दृष्टिकोन बघा, त्या बाईची नम्रता बघा. ती म्हणते प्रभू कुत्रे देखील धान्याच्या मेजावरून पडलेला चुरा खात असतात. आज देवाचं वचन जर तुमच्याकडं आलं आणि तुम्हाला चिरफाड काढायला लागलं तर तुम्ही आधी म्हणाल हा माणूस कोण आहे, कुठून आलाय, काय सांगतोय आम्हाला? हा माणूस देवाचं वचन सांगायचं, दुसरं काही सांगायचं. कारण देवाचं वचन सांगण्याची जबाबदारी परमेश्वराने माणसावरतीच ठेवलेली आहे. जर त्याला असं पाहिजे नसतं तर त्याने गॅब्रिएलला ठेवलं असतं, मी खायला सांगितलं असतं. त्याच्याकडे करोडो देवदूत आहे, पण तरी ती जबाबदारी एका माणसाला दिली, आणि तो माणूस म्हणजे प्रोफेट विल्यम मॅरियम ब्रॅनम. आणि ज्यावेळेस प्रभूने त्याला संदेशाच्या सोबत पाठवला तर त्याच्याकडे 2 संदेश होते, त्याच्या सेवकाचे 2 भाग होते. तर 2 पैकी एक जो पहिला भाग होता तो म्हणजे तो देवाच्या लोकांकडं, ख्रिस्ती लोकांकडं एक पवित्रतेचा संदेश घेऊन आला. तो तुम्ही त्याचा स्वीकार करा की नकार करा, तो तुमचा संबंध आहे. परमेश्वराने 2 संदेश घेऊन, 2 सेवकाई घेऊन त्याला पाठवले होते. पहिली सेवकाई म्हणजे पवित्रतेचा संदेश घेऊन, आणि दुसरी सेवकाई म्हणजे ख्रिस्ताची ओळख करून द्या. आणि ख्रिस्त दुसरा तिसरा काही नसून वचन आहे, आणि जे 1963 प्रभूने त्याच्याकडे पाठवलं. तर प्रियांनो, आपण ख्रिस्ताच्या ओळखीविषयी नाही बघत आहोत, पण आपण बघत आहोत की पवित्रतेचा संदेश. बंधूला मी सर्वांना जसं पाठवलं होतं व्हॉट्सअपवरती, तर बंधूंनी मला सांगितलं याचं PDF बनवा.
तर PDF बनवायला मला 1 महिना लागला. कारण व्हॉट्सअपमध्ये ठीक आहे आपण पाठवलं ती गोष्ट वेगळी आहे, पण ते ज्यावेळेस PDF बनवणार त्याचं प्रिंटआउट होणार, तर नक्कीच माझी इच्छा नाही की काही ज्या टायपिंग मिस्टेक असतील किंवा काही चुकीच्या असतील त्या गोष्टी तिकडं जाव्या. मग ते मी करेक्ट करत बसलो, टायपिंग मिस्टेक करत बसलो, आणखी काही जर टाकता येईल तर त्या गोष्टी मी टाकल्या. तर जर माणूस म्हणून जर आपण एवढी काळजी घेतो तर परमेश्वर किती काळजी घेतो. कारण देवाची इच्छा नाही आहे की चुकीच्या गोष्टी त्याच्या वधूकडे जाव्या, त्याच्या लेकरांकडे जाव्या आणि त्या चुकीच्या गोष्टीवरती त्यांचं पालन पोषण व्हावं. नाही प्रियानो, तर मला हे सांगायचं की देवाच्या वचनाकडं जो तुमचा दृष्टिकोन आहे तो तुमचा दृष्टिकोन योग्य असायला पाहिजे. हे देवाचं वचन, हे काय माझं नाही आहे, हे देवाचं वचन. मी काय वाचलं, बायबल आहे, आणि बायबल काय एक पुरुष आहे. किती लोक विश्वास ठेवतात? बायबल एक पुरुष आहे. बायबल काय देवाचं वचन आहे, आणि वचन देहधारी झाला, आणि त्या देहधारी माणसाचं नाव काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. मग चर्च काय आहे? चर्च एक स्त्री आहे. चर्च काय आहे? एक स्त्री आहे. आणि आपण बायबलमध्ये पाहतो की स्त्रीला धोका देण्यात आला, आणि ती आज लोकांना धोका देते. भडकवण्यात आली, स्त्री भडकवण्यात आली. आणि आज जर स्त्री मंडळी आहे तर आज अनेक ज्या मंडळ्या आहेत लोकांना बहकवत आहेत. पण त्या बहकवण्याच्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी, त्या कैदीतून बाहेर येण्यासाठी आपल्याला जर गरज आहे तर देवाच्या सत्य वचनाची गरज आहे. आणि फक्त ऐकण्याची नाही तर ते स्वीकारण्याची गरज आहे. आणि ते स्वीकारून आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये स्थापित करण्याची गरज आहे. कोणाला आवडो किंवा न आवडो, इट इज देअर चॉईस. ती त्यांची चॉईस आहे, ती त्यांची निवड आहे. आम्ही तर देवाचं वचन गाजवणार. आणि म्हणून तर बायबलमध्ये सांगतो ना, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी सासू आणि सुनेमध्ये भांडण लावायला आलोय. बाप आणि मुलामध्ये भांडणमध्ये लावायला आलोय, नवरा आणि बायकोमध्ये भांडण लावायला आलोय, मी तलवार चालवायला आलोय. ही देवाच्या वचनाची तलवार आहे. बायकोला आवडत नाही म्हणून मी काय देवाच्या वचनाचा नाकार करावा का? नवऱ्याला आवडत नाही म्हणून की मी माझ्या देवाला विसरून जावं का? हे शक्य नाही. जी देवाची वधू आहे, जी देवाची लेकरं आहेत, तुम्हाला माहिती प्रियांनो, परमेश्वराने ज्यावेळेस मनुष्याला बनवलं त्यावेळेस त्याने आपल्या सदृश्य बनवलं. किती लोकांचा विश्वास आहे? हो, त्याने आपल्या सदृश्य बनवलं. परमेश्वराने एक परमेश्वरच बनवला की हो. परमेश्वराने एक परमेश्वरच बनवला आणि त्याने त्याला सर्व पृथ्वीचा परमेश्वर बनवून टाकला. आपला सदृश्य तो ह्या पृथ्वीचा परमेश्वर होता, ह्या पृथ्वीवरचा तो अधिकारी होता, आणि त्याच्या हातामध्ये सर्व सत्य होती. आणि आपण बघतो की देवाने जसा एक पहिला आदम घडवला, त्याच्यानंतर त्याने दुसरा आदम पाठवला जो तो स्वतःच देहधारी होता, आणि त्या दुसऱ्या आदमाने येऊन दाखवलं की मनुष्याच्या हातामध्ये प्रभूने काय काय सत्ता दिली होती. तो पाण्यावरती चालला, त्याने वादळांना थांबवलं, त्याने मेलेल्यांना जिवंत केलं. असली सत्ता देऊन परमेश्वराने एक परमेश्वर निर्माण केला होता जो त्याच्या सदृश्य होता, जो त्याच्या सारखा होता. पण ह्या सदृश्य जो छोटा परमेश्वर होता, कारण बायबल स्वतः नाही सांगत का, प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस ते म्हणतात तू स्वतःला परमेश्वराचा म्हणून बनवतो, त्यावेळेस तो म्हणतो तुमचं शास्त्रलेख सांगत नाही का भविष्य बघताना की तुम्ही देव आहात म्हणून? शास्त्र स्वतः सांगतं की तुम्ही देव आहात म्हणून. तर प्रियांनो, आम्ही अपरिपक्व देव आहोत. आता आम्ही त्या स्थितीला आलेलो नाही आहोत, आम्ही त्या पोझिशनला आलेलो नाही आहोत जे आदमाने एदेनच्या बागेमध्ये गमावून बसला होता, हरवून बसला होता. कोणामुळं? सैतानाच्या चलाखीमुळं, त्याच्या डावपेचामुळं. हा मनुष्य ते सर्व काही हरवून बसला होता, आणि प्रॉफिट सांगतात ते आपल्याला परत मिळणार आहे. पण जर परत मिळवायचं आहे तर आपल्याला पण तो संघर्ष करायचा आहे की दे रे हरी कटल्यावरी. असं नाहीये
तुम्हाला संघर्ष करायचा आहे, तुम्हाला लढायचं आहे, तुम्हाला जागृत राहायचं आहे, तुम्हाला सावधान राहायचं आहे, तुम्हाला बलवान बनायचं आहे, तुम्हाला ताकदवान बनायचं आहे, तुम्हाला बुद्धिवान बनायचं आहे. जर तुम्ही प्रभूमध्ये बलवान होत जाल, प्रभूच्या वचनामध्ये बुद्धिवान होत जाल, देवाच्या आत्म्याने भरत जाल, तर तुम्ही आणि मी सैतानाचा सामना करू शकतो. वस्तुस्थिती आहे. आज प्रभूची हीच इच्छा आहे आणि प्रभू आलाच आहे तुम्हाला आणि मला सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी. मग त्यासाठी ज्यावेळेस देवाचं वचन अगदी प्रखरतेने येतं, तलवारीसारखं आमच्या जीवातून आरपार होऊन जातं आणि आम्ही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, कसे वस्त्र करावे, कसे केस घालावे, कसं कपडे घालावे, कसं बसावं, कसं उठावं, हे तर प्रोफेटने आम्हाला साध्या सरळ गोष्टी दिलेल्या आहेत. आणि ते आम्हाला किती आवडो किंवा न आवडो, ते देवाचं वचन आहे. ते तुम्हाला आणि मला स्वीकारणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या प्राणावरती प्रेम करत असाल तर तुम्ही म्हणाल की नाही, जे देवाचं वचन सांगतं ते मला करायचं. मग ते काही का असेल, कारण तुम्ही देवाला समर्पित केलेलं आहे, कारण तुम्ही देवावरती प्रेम केलेलं आहे. आणि तुम्ही देवावरती प्रेम नाही केलं तर देवाने तुमच्यावरती प्रेम केलेलं आहे आणि देवाने तुम्हाला निवडून घेतलेलं आहे. निवडून घेतलं कशासाठी, की तुम्ही फळ द्यावे म्हणून. तुम्ही फळ द्यावे, तुम्ही तर जगावं. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण ती पाहूया. आम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे आणि ज्यावेळेस देवाचं वचन आपल्याकडे येतं, आमचा जो दृष्टिकोन आहे सकारात्मक असावा, आम्ही पॉझिटिव्ह असावं. इंग्लिशमध्ये काही काही वर्ड्स फार चांगले आहेत. पॉझिटिव्ह, नेहमी सकारात्मक असणं फार गरजेचं आहे, कारण हे वचन स्वतः काय आहे, परमेश्वर आहे. आणि मागच्या वेळेस मी एक वचन वाचलं होतं, रोमकरास पत्र अध्याय 8 आणि वचन 1 ते 2. रोमकरास पत्र म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच, कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाचा आत्माचा जो नियम त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केलेला आहे. बघा, जीवनाचा एक नियम आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनामध्ये येतो, ख्रिस्तामध्ये येतो, त्यावेळेस आम्ही मरणाच्या नियमातून काय होऊन जातो, मुक्त होऊन जातो. तर हे जे नियम आहेत, हे जे लॉ आहेत, हे आम्हाला कळणं फार गरजेचं आहे. देवाच्या आत्म्याचा एक नियम आहे आणि आम्हाला देवाच्या आत्म्याच्या अधीन होऊन जगणं अतिशय गरजेचं आहे. तर काय झालं ज्यावेळेस ही गुलामी आली, बघा, देवाने सर्वात पहिला संदेश प्रचार केला है ना, आदाम हवेला परमेश्वराने सर्वात पहिला संदेश प्रचार केला आणि त्याच्यानंतर सैतानाने येऊन प्रचार केला. देवाच्या ओरिजिनल वचनाला काय केलं, त्याने मिक्स करून टाकलेलं आहे, त्याच्याविषयी शंका उपस्थित करून टाकलेली आहे. खरंच खरंच खरंच. आणि ते विसरून गेले, त्या जाळ्यामध्ये एवढे अडकले की ते स्वतःच विसरून गेले की ते परमेश्वराने त्यांना परमेश्वर म्हणूनच निर्माण केलेलं आहे. आणि तो त्यांना सांगतो, अरे तुम्ही हे फळ खाल तर तुम्ही देवासारखे व्हा. विचार करा, ऑलरेडी परमेश्वराने त्यांना देव म्हणूनच बनवलं होतं, पण ते विसरून गेले. तर शैतान अशा प्रकारे भ्रमित करणारे संदेश घेऊन येतो, काहीतरी वेगळे आणि विचित्र पद्धतीने तो त्यांचा अनुवाद सांगत असतो. आणि आज आम्ही बघतो, आज संदेशामध्ये अनेक वेगवेगळ्या चुकीचे संदेश आहेत, चुकीचे व्याख्या त्यांनी दिलेल्या आहेत आणि या चुकीच्या व्याख्याच्या बंधनामध्ये अनेक लोक आहेत. आणि हे बंधन काय घेऊन येतं, ज्यावेळेस मनुष्य बंधनामध्ये असतो तो काय घेऊन येतो. आणि आपण त्यासाठी शास्त्रपाठ पाहिला होता, निर्गमाचा अध्याय 1 आणि वचन 13 आणि 14. हे अध्याय मी सांगतो, तुम्ही तुमच्या घरी जाऊन हे अध्याय तपासू शकता आणि वाचू शकता. निर्गमाचा अध्याय 1 वचन 13 आणि 14. म्हणजे या संदेशावरती चिंतन मरण करत असताना तुम्हाला अनेक गोष्टी प्रभू तुमच्या समोर घेऊन येईल. म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजापासून सक्तीने काम घेऊ लागले. त्यांना मातीचा गारा व विटा करायला लावीत आणि त्यास शेतात हर तऱ्हेची कामे कराव्यास लावीत
असल्या बिकट कामाने त्यास जीव नकोसा झाला, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. तर आपण ह्या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे हे इस्रायली लोक गुलामीमध्ये होतो. आणि ज्यावेळेस गुलामी म्हटली की आपला पण देश गुलामीमध्ये होता आहे की नाही. अनेक हे जे लोक होते जे गुलामीमध्ये होते त्यांना मरण परवडलं, पण त्यांना गुलामी नको होते. असे अनेक लोक असतात, मरण परवडेल पण आम्हाला गुलामी नको आहे. तर आपण जो विचार करत आहोत का आपण सैतानाच्या बंधनामध्ये आहोत का? कशा प्रकारे सैतान आम्हाला बंधनामध्ये घेऊ इच्छितो, आपल्या कब्जामध्ये घेऊ इच्छितो. आणि मागे मी सांगितलं होतं की आपण कोण आहोत. आपलं शरीर म्हणजे आपण नाही आहोत, आपला आत्मा म्हणजे आपण नाही आहोत, आपला प्राण म्हणजे आपण आहोत. मी तुम्हाला ते 3 उदाहरण दिले होते. प्रॉफिटने स्पष्टपणे सांगितलं की हे समजा हे शरीर आहे, हे प्राण आहे, हे आत्मा आहे. तो हा जो प्राण आहे तो आपण आहोत. हे शरीर म्हणजे नुसतं तिचं एक आवरण आहे त्या प्राणाचं. आणि जो आत्मा आहे तो आपण नाहीच आहोत, कारण देवाने आदामामध्ये पवित्र आत्मा टाकला होता. आणि ज्यावेळेस देवाने टाकलेला पवित्र आत्मा, ज्यावेळेस आदम आणि हवेने पाप केलं, तो पवित्र आत्मा, जीवनाचा आत्मा त्यांच्यामधून निघून गेला. मग त्यांच्यामधून निघून गेल्यामध्ये कुठला आत्मा आला? जगाचा आत्मा, संसाराचा आत्मा. मग मी तुम्हाला बोलवतो भविष्यवक्ताचे संदेश ऐका तुम्ही, डेमनॉलॉजी फार सुंदर आहे. आणि हे जगाच्या आत्म्यांना त्यामुळं देवाचं वचन ज्यावेळेस तोडण्यात आलं, देवाचं वचन ज्यावेळेस नाकारण्यात आलं, त्यावेळेस या शरीरामध्ये दुष्ट आत्मे येऊन राहिला. आणि म्हणून प्रॉफेटने सांगितलं की ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये बाळ असतं तर आईकडून त्याला काय मिळत असतं? शरीर मिळत असतं. आणि ज्यावेळेस तो जगामध्ये येतो त्यावेळेस कुठला आत्मा त्या शरीरामध्ये जावं तर हे प्रभू ठरवत असतो. आणि तो पतित देवदूत, तो पतित दुष्ट आत्मा तिथं उभा असतो. आणि त्याच वेळेस ज्या वेळेस ते शरीर बाहेर येतं त्याच वेळेस प्रभू आत्मा निर्माण करतो आणि तो आत्मा त्याच्यामध्ये जातो. तर देवाकडून आत्मा, आईकडून शरीर आणि सैतानाकडून ते दुष्ट आत्मे असतात. आणि आमच्यामध्ये जो आत्मा आहे तोच आम्हाला जन्मातून मिळालेला, ज्याला आपण जगाचा आत्मा म्हणतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही संघर्ष करतो. आपल्याला चांगलं शिकवण्याची गरज पडते, वाईट शिकवण्याची गरज पडते का? कारण वाईटाचा आत्मा ऑलरेडी आपल्यामध्ये आहे. आणि तो त्याच जगाच्या गोष्टीकडे काय जातो? आकर्षित होत जातो, आकर्षित होत जातो, आकर्षित होत जातो. खोटं बोलायला आपल्याला कोणी शिकवलेलं नाही, मारामारी करायला कोणी शिकवलेलं नाही आहे, शिव्यागाळ्या करायला कोणी शिकवलेलं नाही आहे, राग करायला कोणी शिकवलेलं नाही आहे, द्वेष करायला कोणी शिकवलेलं नाही आहे, मत्सर करायला कोणी शिकवलेलं नाही आहे. हे आहे आतमध्ये, कारण ह्या सर्व गोष्टी सैतानाच्या आतमध्ये आहेत. आणि हे जे शरीर आहे हे जेल आहे कोणाचं? त्या प्राणाचं. त्या प्राणाचं काय आहे? हे जेल आहे. आणि त्या जेलचा अधिपती कोण आहे? तो दुष्टात्मा, जो आम्हाला जन्मताच मिळतो, तो जेलर आहे. आणि अशा प्रकारे आमचा प्राण कशामध्ये आहे? कैदेमध्ये, ह्या शरीराच्या आतमध्ये आहे. आणि त्या प्राणाच्या सुटकेसाठी देव ह्या जगामध्ये आला. तर प्रियांनो, अशीच ही जी गोष्ट आहे की सैतानाने अनेक लोकांना त्याच्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे, बंधनामध्ये ठेवलेलं आहे. आणि आम्ही बघतो की त्यामुळं आज लोकांचं जीवन निरस झालेलं आहे. प्रार्थना करतात, बायबल वाचतात, संदेश ऐकतात, तरी त्यांच्या जीवनामध्ये निराशा असते, दुःखी असते, कष्टे असतात. वस्तुस्थिती आहे, आनंद निघून गेलेला असतो. काय ते आपलं चाललंय म्हणून चाललंय सर्व. आणि निश्चित ज्यावेळेस तुम्हाला असं दिसतं तुम्ही तुमच्या जीवनातला आनंद हरवून बसलात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की शैतान येतो तो घात आणि हत्या करण्यासाठी येतो. तो तुमच्या जीवनातला उद्धाराचा आनंद घेऊन जाण्यासाठी येत असतो. तो तुम्हाला निराश करण्यासाठी येत असतो. ही वस्तुस्थिती आहे.
आणि प्रभू म्हणतो मी आलो आहे तर तुम्हाला शांती देण्यासाठी, आनंद देण्यासाठी आलेलो आहे. तर प्रियांनो, हा जो सैतान आहे हा लोकांना बंधनामध्ये ठेवून त्यांना नरकात घेऊन जाण्यामध्ये कार्य करण्यासाठी एकदम एक्सपर्ट आहे. तर प्रियांनो, हे जे दुःख, त्रास, म्हणजे ते मला हे सांगायचं, निराशा, हे जे आहेत, हे सर्व ज्या गोष्टी आहेत किंवा आपण त्याला म्हणू शकतो ह्या बंधनामध्ये असल्यामुळे आहेत, सैतानाच्या बंधनामध्ये असल्यामुळे आहेत. आणि एकदा भविष्यवक्ता ज्यावेळेस एका सिन्सिनाटीच्या झूमध्ये गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी बघितलं की त्या झूमध्ये त्यांनी एका पिंजऱ्यामध्ये एका गरुडाला बघितलं, एका उकाबला बघितलं, इगलला बघितलं, गरुड पक्षीला बघितलं. आणि त्यांनी बघितलं की माझ्या जीवनात बघितलेला हा सर्वात मोठा असा तो गरुड पक्षी होता. आणि तो गरुड पक्षी ज्यावेळेस त्यांनी तो बघितला तर त्यांनी बघितलं की त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं, त्याचे पंख असे खाली पडलेले होते आणि तो जायचा, मागे जायचा आणि परत येऊन त्या ह्याच्यावरती पिंजऱ्यावरती धडक मारायचा, कारण तो आकाशाला बघायचा. आणि तो कारण आकाशात उडणारा तो काय होता, पक्षी होता. आणि ब्रदर ब्रॅनम म्हटलं की हा तर आकाशामध्ये उडण्यासाठी प्रभूने ह्याला जन्म दिला आहे, पण माणसाच्या युक्तींमुळं, माणसाच्या शक्तीमुळं त्याने जे गोष्टी तयार केल्या आहेत त्याच्यामुळे आज तो काय कैदमध्ये आहे. आणि माझ्या जीवनातलं हे सर्वात काय आहे, दुःखदायक चित्र आहे. आणि त्यावेळेस देवाचा आत्मा, पवित्र आत्मा ब्रदर ब्रॅनम सांगते बोलला की हे चित्र सर्वात भयानक नाही आहे, हे चित्र सर्वात दुःखदायक नाही आहे. दुःखदायक हे चित्र आहे की जो माणूस सैतानाच्या बंधनामध्ये अडकलेला आहे. तो ख्रिस्ती माणूस आकाशामध्ये म्हणजे स्वतंत्र रीतीने उडण्यासाठी तो जन्माला आलेला आहे. प्रियांनो, म्हणून या गोष्टी लक्षात असू दे की आम्ही ख्रिस्ती लोक बंधनासाठी जन्मासाठी आलेलो नाही आहोत, पण तरी आम्ही बंधनामध्ये असतो. वेगवेगळ्या पद्धतीने शैतान त्याच्या बंधनामध्ये तुम्हाला आणि मला घेऊ इच्छितो आणि तुमच्या आणि माझ्या जीवनातून देवाची सहभागिता दूर करण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या आणि माझ्या जीवनातून आनंद दूर करण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या आणि माझ्या जीवनातून शांती दूर करण्याचा प्रयत्न करतो. तो तुम्हाला आणि मला आमचा जीव घुबरा करतो, आमच्यामध्ये भीती उत्पन्न करतो. ही वस्तुस्थिती आहे. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या मनामध्ये भीती येते, ही भीती, ती भीती, ती भीती, 10 पावलं नाही चाललं की ही भीती, झोपताना भीती, उठताना भीती, कामावरती जाताना भीती, कामावरून येताना भीती. सैतानाने बंधनामध्ये ठेवलेला आहे. आणि त्यावेळेस काय होतं की तुमच्या आणि माझ्या जीवनातून तो आनंद निघून जातो. पण ख्रिस्ती लोक हे बंधनासाठी जन्माला आलेले नाही आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि सैतानाचा हाच प्रयत्न आहे, जसं की आपण वाचलं होतं, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की योहानामध्ये शत्रू येतो ते चोरी, खून आणि नाश करण्यासाठी येतो, पण मी जो आलो आहे तो जीवन देण्यासाठी आणि अनंत काळचं जीवन देण्यासाठी आलो आहे. मला वाटतं योहानाचं कितवा अध्याय ब्रदर? ठीक आहे, सापडलं तर ठीक आहे. चौदामध्येच असं ठीक आहे, काय हरकत नाही. 14-13-14 असं. तर प्रभूने स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण 2 तिमोथी अध्याय 2 आणि 26 वाचूया. काही गोष्टी मी तुमच्यासमोर आणत आहे, तुम्ही त्याच्यावर चिंतन मनन करा आणि माझा विश्वास आहे प्रभू तुम्हाला या गोष्टी आशीर्वादित करेल. 2 तिमोथी वचन 2 आणि 26. आणि सैतानाने आपल्या इच्छेस
दोष होण्याकरिता हम्म. धरिलेले लोक हम्म. त्याच्या पाशातून सुटून शुद्धीवर येतील. बघा इथं बायबल स्पष्टपणे सांगतं की सैतान लोकांना काय करतो, धरून ठेवतो. कशासाठी धरून ठेवतो? ह्याच्यासाठी की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे करावं. आपण देवाच्या इच्छेप्रमाणे करू नये, देवाच्या भविष्यवक्त्याने सांगितलं त्याप्रमाणे करू नये, म्हणून तो काय करतो, आपल्याला बंधनामध्ये ठेवतो. तुम्ही भले किती प्रोफेट करा, संदेश करा, तुम्ही किती बायबल करा, आपण अख्खं जग जे बायबल वापरतो तेच आपण वापरतो, तरी ते लोक बंधनामध्ये आहेत. समजून घ्या, सैतानाच्या चाली आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. त्याच्या हालचालींवरती लक्ष ठेवणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. बघा, आणि सैतानाचं सर्वात महत्त्वाचं हत्यार जे आहे ते हेच आहे की तो देवाचं वचनाचं चुकीचा अनुवाद करतो. काय करतो? देवाच्या वचनाचं चुकीचा अनुवाद करतो, संदेशाचं चुकीचा अनुवाद करतो. मी विनंती करेल, ज्यावेळेस तुम्हाला तहान लागेल ना, तुम्ही मागच्या साईडला जा आणि तिथं जाऊन तुम्ही पाणी प्या. कारण आपण प्रभूच्या मंदिरामध्ये बसतो, आपण प्रभूला आदर आणि गौरव देणं गरजेचं असतं. आपल्या बॉडी लँग्वेजमधून देखील नम्रतेने उठायचं, मागे जायचं. कारण मी माझ्या मंडळीमध्ये हीच रीत ठेवलेली आहे. साहजिकच आहे, आपण तहान थांबू शकत नाही, पण प्रभूला आदर देणं पण फार गरजेचं आहे. मंडळी छोटी असो मोठी असो, प्रभूला आदर देणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण पाहूया की कशा प्रकारे बघा सैतान एकावर एक आपल्यावरती आक्रमण करत असतो. व्यक्तिगत जीवनामध्ये एक व्यक्ती म्हणून आपण याला घेऊया, कोणाला? समशोनला घेऊया. कोणाला घेऊया? समशोन. आता समशोन हा लहानपणापासून देवाचा निवडलेला आहे. देवाचं सामर्थ्य त्याच्यामध्ये काम करत होतं, पण त्याच्या जीवनामध्ये बघा एक अशी व्यक्ती आली जी देवावरती प्रेम करत नव्हती, देवाला ओळखत नव्हती, देवाच्या लोकांवरती प्रेम करत नव्हती, आणि तो त्या व्यक्तीकडं आकर्षित झाला. आणि ज्यावेळेस तो आकर्षित झाला, आपण शास्त्रेचा 16 अध्यायामध्ये आपण पाहू शकतो. बघा वचन 4, नंतर खोऱ्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. बघा कोणावरती प्रेम बसले? दलीलावरती प्रेम बसले. तर आपली दलीला कोण आहे? आता आपली पण कुठली तरी दलीला असेल ना. कोणाची गाडी असू शकते, कोणाची बाईक असू शकते, कोणाची जॉब असू शकते, काही असू शकतं दलीला. एक चरित्र आपण समोर घेऊया आणि विचार करूया, तिथं आपण पण स्वतःला ठेवूया. समशोनाने प्रेम कुणावरती केलं होतं? दलीलावरती केलं होतं, बायबल सांगतं. आणि आपली शक्ती कोणाला समर्पित केलं होतं? शरीर कोणाला समर्पित केलं होतं? देवाला करून टाकलं होतं. अगदी आमच्या जीवनामध्ये पण आपण पुष्कळशा काय गोष्टी प्रेम जगावरती करतो, आणि काही हृदय म्हणजे हृदय जगाला देऊन टाकतो, शरीर चर्चला देऊन टाकतो. समजलं? शरीराने आम्ही चर्चमध्ये असतो, पण सर्व हृदय अख्खं जग फिरत असतं. हृदयामध्ये काय असतं? जग आणि जगातल्या गोष्टी असतात. तर समशोनाच्या जीवनामध्ये हेच झालं. त्याने हृदय पण देवाला द्यायचं होतं आणि शक्ती पण देवाला काय करायची होती? समर्पित करायची होती. पुष्कळदा आपण फक्त डोळे देवाला देतो, कान नाही देत. पण प्रभूने काय म्हटलं? धन्य ते ऐकणारे कान. म्हणजे कधी कधी हात देऊन टाकतो, देवाला समर्पित करतो, पण पाय नाही करत. पण प्रभूला काय हवं आहे? प्रभूला संपूर्ण समर्पण हवं आहे. समशोनच्या जीवनामध्ये जी त्याची दुरवस्था झालेली आहे, अगदी आध्यात्मिक रीतीने सैतान देखील तुमची आणि माझी तीच अवस्था करतो. आणि मग तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आवडत नाही हो. काय तेच संदेश, येशू, प्रोफेट, मेसेज बोलतात. काय ऐकायलाच आवडत नाही. वस्तुस्थिती आहे.
आणि देवाचं गीत गाऊन तुम्हाला हालेलुया स्तुती हो असं पण बोलायला आवडत नाहीये. तुमचं तोंड सैतान बंद करून टाकतो. तुम्हाला बायबल वाचायला आवडत नाही. एक आपलं काहीतरी एक सवय झाली, सकाळी उठलं बाबा बघतात, आई बघते, पप्पा बघतात, पती बघतो, बायको बघते, म्हणून उठायचं, बायबल घ्यायचं, वाचायचं, झालं, फिनिश. रिच्युअल. बघा अशा रीतीने सैतान आम्हाला हळूहळू बंधनामध्ये आणतो आणि मग आपल्याला बायबल वाचण्यामध्ये पण इंटरेस्ट येत नाही. एखादा असं वाचलं आलं फिनिश केलं ना, बायबल वाचलं नाही. गाणे गायला आवडत नाही, गाणे ऐकायला आवडत नाही, संदेश ऐकायला आवडत नाही. तर अशा प्रकारे सैतान लोकांचं जीवन काय करून टाकतो, बंदिस्त करून टाकतो. चर्चमध्ये काय करतो, चर्चमध्ये झोपेचा आत्मा पाठवतो. वस्तुस्थिती आहे, ज्यावेळेस तुम्हाला झोप येते समजून जा सैतान आलाय. सैतानाची इच्छा नाहीये की मी देवाचं वचन ऐकावं. उठायचं, जायचं, लगेच तोंड धुवायचं आणि यायचं. त्याला म्हणायचं बघा सैतानापेक्षा तुम्ही आणि मी बुद्धिमान नाही आहे, लक्षात ठेवा. तो महाज्ञानी आहे, त्याला सगळं बायबल माहिती आहे. विचार करायचा, देव स्वतः वचन आहे, जो त्याच्यापुढे उभा आला त्याला तो बायबल मधलं वचन सांगतो. तू पडला तर देवदूत आहेत ना तुला झेलायला. सैतानाला तुम्ही कमी आखू नका. त्यानं स्वर्गामध्ये देवाशी बाहेर घेतले. जर प्रभू नसता ना तर हा मनुष्य जातीचे चिंधाड झाले असते. कारण तो मनुष्य जातीशी घृणा करतो. का करतो? कारण मनुष्याला देवाने आपल्या सदृश्य बनवलं. तो कुत्र्याशी बाहेर नाही करत, तो बैलाशी बाहेर नाही करत, तो मांजराशी बाहेर नाही करत, तो सिंहाशी बाहेर नाही करत, पण त्याने मनुष्य संगती बाहेर घेतलेला आहे. आणि त्याने म्हटलेलं आहे की ही जो देवाच्या सदृश्य निर्माण झाला, कारण त्याला देव त्याच्यामध्ये दिसतो. कारण परमेश्वराने मनुष्याला त्याच्या सदृश्य बनवलेलं आहे आणि तो देवा सांगते जिंकू शकत नाही. पण त्याला ह्याच्यामध्ये देव दिसतो, ह्याच्यामध्ये देव दिसतो. अरे ह्याच मग आपला राग येतो, ठेच ठेच ठेच. जितका माणसाला ठेचता येईल तो ठेचतो. हा त्याने येशू ख्रिस्ताला ठेचलं नाही. जितकं त्याला पिळून काढता येईल पिळतो. का त्याने इयोबाला पिळलं नाही? यांनो तो पिळून काढतो. तुम्ही इतकं स्वतः हे नका समजू की आता मी येशूवरती विश्वास ठेवतो, आता मी प्रोफेटचा मेसेजवाला आहे, तो तर तुमच्याच मागे उभा आहे. कारण तुम्ही त्याच्या तावडीतून सुटल्यात. तो कसं तुम्हाला तुमच्या तावडीतून, स्वतःच्या तावडीतून सुटू देईल? पळतो का? माझ्यापासून दूर पळतोस का? असं नाही जाऊ देणार मी. आणि मग तो सर्वांना सोडतो, डिनॉमिनेशनला सोडतो आणि एंड टाइम वाल्यांच्या मागे लागतो. 7 मोहरांचं पुस्तक वाचतो का? तुला वाचूच देणार नाही. खरी गोष्ट प्रियांनो. बघा तो इतक्या चालाकी करतो. म्हणून इफिसियोस पत्रामध्ये सांगितलंय की आम्हाला सैतानाची डावपेच ओळखायचे आहेत आणि म्हणून तर प्रभूने प्रोफेटला मोहरा उघडून दिले. आणि म्हणून तर सैतान तुम्हाला प्रोफेटचे मेसेज वाचू देत नाहीये, मोहरांचा संदेश वाचू देत नाहीये. आणि म्हणून त्याने त्या मोहरांवरतीच आक्रमण केलेलं आहे. ज्यावेळेस मोहरा उघडला गेला, मिखाईल पण खाली होता. ज्यावेळेस मोहरा उघडला गेला, सर्व स्वर्गातले दूत खाली होते त्या मोहरांचं संरक्षण करायला, त्या संदेशाचं संरक्षण करायला. आणि त्याच वेळेस हा मोहरांचा संदेश बिघडवण्यासाठी नरकातले सर्व दूत पृथ्वीवरती आले आणि आजही ते कार्य करतात. आणि म्हणून भविष्यवक्ताने संदेश प्रचार केला आहे, अंत समय के अभिषेक. आणि हे सर्व खोटे अभिषेक तो उभे राहिले आणि त्यांनी मोहरांना बिघडवण्याचा प्रयत्न सुरू करून टाकला. कोणी एक हे सांगतं, कोणी ते सांगतं, कोणी ते सांगतं, कोणी ते सांगतो. पण मी एकच सांगतो, जो देवाच्या भविष्यवक्त्याने संदेश दिला त्याच्यावरती जसंच्या तसं तुम्ही ठामपणे उभे राहा, बस. बाकी गोष्टींची काळजी प्रभू घेईल. प्रॉफेटने स्वतः सांगितलं, तो तुमच्याकडे पाठवाल योग्य वेळी योग्य समय. आमचं काम आहे त्या संदेशाला धरून राहायचं, जो संदेश भविष्यवक्त्याने प्रचार केलेला आहे.
त्याच्यावरती आम्हाला उभं राहायचं, त्याच्यासाठी उभं राहायचं आणि त्याच्यासाठी लढायचं आहे. काय बायबल नाही सांगत जो विश्वास तुम्हाला दिला त्याच्यासाठी तुम्ही संघर्ष करा? एकदाचा जो विश्वास दिला आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करा? संघर्ष करा. मग भले बायको विरोधात असो की नवरा विरोधात असो, मुलं विरोधात असो की आईवडील विरोधात असो, मंडळी असो की मंडळीचा पाळक विरोधात असो, आम्हाला देवाच्या वचनासाठी उभं राहायचं, आम्हाला संदेशासाठी उभं राहायचं आहे. प्रियांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून सैतान प्रहारावरती प्रहार करतो. व्यक्तिगत रीतीने तुम्हाला आणि मला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतो. आणि जी दुर्दशा संशोधनाची झाली अगदीच दशा तो प्रत्येक व्यक्तीची करतो आणि त्याच्या जीवनात तो निरस होऊन जातो, त्याचं जीवन निरस होऊन जातो. आणि मग तो टेलिव्हिजनमध्ये काहीतरी आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, सिरियलवरती सिरियल बघतो, यूट्यूब बघतो, मग पॉर्न बघतो, काय काय बघतो, कारण त्याला आनंद पाहिजे नसतो, कारण त्याच्या जीवनातला आनंद गेलाय. आणि तो इंटरनेटच्या जाळ्यामध्ये फसत जातो. पण प्रियांनो, देवाच्या आत्म्याशिवाय, देवाच्या सहभागितेशिवाय, देवाच्या वचनाच्या शिवाय तुम्हाला कोणीच खरा आनंद देऊ शकत नाही. हे सर्व मायाजाळ आहे, हे सर्व नौटंकी आहे, हे खोट्या गोष्टी आहेत. ते फक्त भावनात्मक रीतीने तुम्हाला हे करतात, पण त्याच्यामध्ये वास्तविकता नाही आहे. वास्तविकता मार्ग, सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त. मी जे मगाशी सांगितलं, मी चावी विसरलो, मी मागे जाऊन चावी घेऊन आलो, पण एकदा मेल्यानंतर तुम्ही आणि मी परत काही शिकवू शकत नाही. त्या श्रीमंत माणसाने ज्या वेळेस त्या लाजरस भिकाऱ्याला पाहिलं, बघा भिकारी पण स्वर्गात जाऊ शकतो. देवाची एवढी महान कृपा आहे, तुम्ही भिकारी जरी असाल तरी तुम्ही स्वर्गात जा, कारण देव तुमच्यावरती प्रेम करतो. परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो प्रियांनो. आणि ज्यावेळेस तो म्हटलं, श्रीमंत म्हटला की प्रभू ह्याला माघारी पाठव, माघारी पाठव. प्रियांनो, अब्राहम म्हटला खाली मोशे आणि संदेष्ट आहेत त्यांचं ऐका. आम्हाला एक भविष्यवक्ता दिला आहे ब्रदर विल्यम मॅरियम, आम्हाला त्याचं ऐकायचं आहे. आज लोकांनी त्याला पण अब्राहम बनवून टाकलं आहे. मी कोणाचा तरी एका संदेश ऐकला, अरे तो तर आता तिकडे आहे, तो तर वरती आहे, आता मग दुसरा कोण आहे? तसं आम्ही ऐकावं. हे दिल्लीवाले अरे प्रॉफेटला तुम्ही लगेच स्वर्गवासी करून टाकलं. अहो पण संदेश तर खाली आहे ना. भले तो वरती असेल, संदेश खाली आहे. आम्हाला संदेशाचंच ऐकायचं आहे. तोच एक भविष्यवक्ता आहे जो दिला आहे, मोहरांसाठी दिला आहे, येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणासाठी दिला आहे. तुम्ही त्याला म्हणतात तो स्वर्गात आहे, त्याचा ऐकू नका, त्याचा दुसरा त्याचा ऐका. कोण ऐकायचं? ज्यांनी 30-40 लाख रुपये चर्चच्या ह्याच्यामध्ये ठेवले आहे, ब्लॅक मनी, त्याचं ऐकायचं काय? लोक ते त्यांच्या जाळ्यात अडकले. बघा सैतान कसं एकेकाला जाळ्यामध्ये अडकवतो. जो देवाच्या वचनाप्रमाणे आमच्याकडे भविष्यवक्ता आहे आणि त्याच्या वचनाप्रमाणे जो सांगतो त्याचं आम्हाला ऐकायचं. आज अनेक हे जे संदेश आहेत ना, स्पोर्ट्समध्ये गुंतलेत हे लोक. सर्व स्टेडियममध्ये जाऊन मॅच बघतात, फुटबॉल मॅच, हे मॅच, ते मॅच, सर्व मॅच स्टेडियममध्ये जाऊन. आणि त्यांच्यासोबत त्यांचे बॉडीगार्ड्स पण असतात. प्रोफेटने सांगितलंय, मग तो हवेने भरलेला जो बॉल आहे तो तुमचा देव आहे. आणि तुम्ही डुकरापेक्षा गेलेले आहात. काय सांगितलेलं आहे? तुम्ही डुकरापेक्षाही वाईट आहात. मी नाही बोललो, भविष्यवक्त्याने सांगितलं. ते तुम्ही प्रिंट आउट काढा, त्याच्यामध्ये आहे, जर काढली असेल तर. तुमची अवस्था डुकरापेक्षाही वाईट आहे. आमचं काम नाही आहे क्रिकेट मॅच बघायचं, आमचं कार्य नाही आहे फुटबॉल मॅच बघायची. काय फुटबॉल मॅच बघून, क्रिकेट मॅच बघून, हॉकी मॅच बघून, कुठलं पण टेलिव्हिजन बघून तुम्ही तुमच्या प्राणाचं मनोरंजन त्याच्याद्वारे करत आहेत. आम्हाला तर आमच्या प्राणाचं मनोरंजन देवाच्या आत्म्याच्या द्वारे करायचं आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे करायचं आहे, देवाच्या संदेशाच्या द्वारे करायचं आहे. तुमच्या जीवनात आनंद नाही आहे म्हणून तर तुम्ही तो आनंद शोधायला स्टेडियममध्ये जातात.
आमच्या जीवनामध्ये आनंद आहे, आम्हाला क्रिकेट मॅचची गरज नाही आहे, आम्हाला फुटबॉल मॅचची गरज नाही आहे. अनेक लोकांनाही माहिती नाही. ते सैतानाच्या बंधनात. ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो जे देवाचं ते देवाला द्या, राजाचं ते राजाला द्या, मग सरकारचं टॅक्स लपवून तुम्ही चर्चमध्ये जमून कशा ठेवता? मग आता परमेश्वर तर स्पष्ट सांगतो ना, तुम्ही देवाचं घर तुम्ही लुटारांची गुहा बनवून टाकली. हा, चर्च हे का ब्लॅक मनी ठेवण्याचं स्थान आहे का? जर तो तुमचा ताईत आहे तर ताईत आहे. या ताईतचा, ह्या दशमांशाचा टॅक्स ब्रदर ब्रॅनमला पण द्यावा लागला. जर तुम्ही त्याला आपला प्रॉफिट म्हणता तर मग तुम्ही टॅक्स लपून कशाला ठेवताय? तुम्ही टॅक्स चोरी का करता? चोर तो चोर आहे, चोर तो चोर आहे. आणि प्रभूची आज्ञा स्पष्ट आहे, तुम्ही जे देवाचं ते देवाला द्या आणि जे राजाचं तर राजाला. आज कितीतरी ब्लॅक मनी प्रियांनो ख्रिस्ती लोक मंडळासाठी वापरत आहेत. परमेश्वर कबूल करेल का तो ब्लॅक मनी? तो देवाच्या वचनाच्या विरुद्ध मागेल का? स्वीकारेल का? ब्लॅक मनीने चर्चेस बांधतात, ब्लॅक मनीने पालकांचे पगार देतात, सेवा कार्य करतात. नाही, बायबलमध्ये दिलेलं आहे कुठलं धन प्रभू घेतो, कुठलं धन अर्पणासमोर आणायचं, बायबलमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. बघा कशा प्रकारे सैतानाने त्यांना बंधनामध्ये ठेवले. अगदी संशोधनाची जी स्थिती होती तशीच झाली, तो आंधळा झाला होता. दुसरं त्याचं मनोरंजन, तो त्यांचं मनोरंजन करत होता. बायबलमध्ये सांगितलं की त्याला दागोनाच्या इकडं मनोरंजनासाठी आणलं. आज हे लोक जे नामधारी ख्रिस्ती आहेत, नामधारी एंड टाइम मेसेज बिलिव्हर्स आहेत, जे त्यांचे प्रचारक आहेत, ते सैतानाचं आणि सैतानाच्या लोकांचं मनोरंजन करत आहेत. तुमचं आणि माझं काय काम आहे? वर्ल्ड चर्च काउन्सिलमध्ये काय काम आहे? डिनोव्हेशनच्या पास्टर मिनिस्टर्स मीटिंगमध्ये तुमचं माझं काय काम आहे का? नाही नाही. डिनोव्हेशनने ऑलरेडी स्वतःवरती 666चा शिक्का लावलेला आहे. प्रोफेटने सांगितलं, फक्त ते प्रॅक्टिकलमध्ये दिसेल. आणि त्याच मंडळीमध्ये अनेक देवाची लेकरं देखील आहेत जे सुटतील. प्रश्नच नाही, सुटतील. आपण पण डिनोव्हेशनमध्ये होतो, आम्ही सुटलो, ते पण सुटतील. महान कार्य प्रभू वधूच्या द्वारे करणार आहे. पण त्या कार्यासाठी आम्हाला एका आकारमध्ये तर येणं गरजेचं आहे. आम्हाला देवाच्या संदेशाच्या एकतामध्ये तर येण्याचं गरजेचं आहे. हा संदेश कधीच डिनॉमिनेशन होणार नाही प्रियांनो. भले तुम्ही डिनॉमिनेशनमध्ये जाऊन घुसा, काय करा, उठा बसा, पण हा संदेश कधी डिनॉमिनेशन होणार नाही. प्रभू कोणाला ना कोणाला तरी उभा करा आणि तो हा संदेशाला घ्यायचा. प्रभू आपले कामं थांबवत नाहीये. माणसाने नाही म्हटलं तर तो काय थांबून राहील का? प्रभू दुसऱ्याला उचलला. मोजेस गेला, प्रभूने यहोशूआला उचलला. प्रभू आपला साक्षीदार या पृथ्वीवरती ठेवतो. पहिला कलिसिया कालचा साक्षीदार गेला, प्रभूने दुसरा उचलला. दुसरा गेला, प्रभूने तिसरा उचलला, चौथा उचलला. तो साक्षीदाराशिवाय काम करत नाही. पृथ्वीवरती तो साक्षीदार ठेवतो. आणि प्रभूला असे लोक हवेत जे त्याच्यावरती प्रेम करतील, जे त्याला समर्पित करतील आणि जे सैतानाचे डावपेच ओळखतील. आणि ते डावपेच ओळखण्यासाठी आमच्याकडे ख्रिस्ताची बुद्धी असावी, आमच्याकडे देवाचं वचन असावं. बघा, आपण ज्यावेळेस वाचूया शास्त्रेचं शमशोन आणि दलीला. नंतर खोऱ्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. तेव्हा बलिष्ठांचे सरदार त्या स्त्रीकडे जाऊन तिला म्हणाले, त्याच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि आम्हाला त्याच्या वर्चस्व कसे मिळवता येईल हे तू त्यांच्याकडून लाडीगोडीने काढून घे, म्हणजे आम्हाला त्याच्या मुसक्या बांधून त्याला जेरीस आणता येईल. आम्ही प्रत्येकजण तुला चांदीचे 1100 नाणे देऊ. बघा सैतान कशा प्रकारे स्त्रीचा उपयोग करतो. लालूच देतो, डिनॉमिनेशनला लालूच देतो, मंडळीला लालूच देतोय. दलीलाला, स्त्रीला आपण मंडळी म्हणतो ना, स्त्री म्हणजे मंडळीचं चित्रण आहे. सैतान लालूच देतो, मी तुला भरपूर माणसं देईल, मी तुला भरपूर धन देईल, मी भरपूर हे देईल, भरपूर देईल, मी तुला भरपूर लोकप्रियता देईल, मी तुला ह्या ठिकाणी संदेशाला पाठवल, मी त्या ठिकाणी संदेशाला पाठवील, तिकडे संदेशाला जा, इकडे संदेशाला जा, आणि तुझ्या घरामध्ये मी
तुझ्या सर्व मंडळीच्या लोकांना मी नरकाकडे घेऊन जातो. देवाच्या सेवकाचं कार्य काय? इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत रीतीने प्रत्येकाची वाढ ख्रिस्तामध्ये होते की नाही हे बघणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला तुझं जीवन बरोबर नाहीये, तुझं वागणं बरोबर नाहीये, तुझं बोलणं बरोबर नाहीये, तुझं बसणं बरोबर नाहीये, तुझं पाहणं बरोबर नाहीये, तुझे केस बरोबर नाहीये, तुझे वस्त्र बरोबर नाहीये, तुझी चप्पल बरोबर नाहीये, तू जिथं जातो ती जागा बरोबर नाहीये, हे सांगणं देवाच्या सेवकाचं कार्य आहे, पाळकाचं कार्य आहे. आणि जर तू देवाच्या वचनाच्या विरुद्ध कोणासंगती लग्न लावत आहे, मी तुला लग्न लावू देणार नाही, माझं लग्न मी तुमचं लग्न लावणार नाही, हे देवाच्या मंडळीचं काम. माझं ब्रॅननने स्वतःच्या पण मुलाचं लग्न नाही लावलं. खरी गोष्ट आहे. ज्यावेळेस पॉल देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागायला लागले, ब्रदर ब्रॅनन म्हटले, हे माझं घर आहे, देवाने मला दिलेलं आहे, देवाच्या लोकांसाठी दिलेलं आहे, ह्या गोष्टी ह्या घरामध्ये चालणार नाही. जा तुझ्या आजीकडे जाऊन काढून टाकलं त्याला घरातून, पण तो आपल्या आजीकडे जाऊन राहतो. ज्यावेळेस तो बदलला तो परत आला. देवाच्या मंडळीच्या पाळकाने कधीच असले लग्न लावू नये, ते त्याचं कामच नाही आहे. विश्वासणारे आणि अविश्वासणारे कसे होणार आहेत? देवाचं वचन मान्यताच देत नाहीये. तुम्ही फक्त लोकप्रियतेसाठी आणि लोक पकडून ठेवण्यासाठी काहीतरी करतायत. माझ्या जीवनामध्ये मी असंच कधीच केलेलं नाही, करणारही नाही. प्रियांनो, आम्हाला देवाच्या वचनाला धरून राहायचं आहे, कारण हे वचनच आहे जे तुम्हाला आणि मला अनंतकाळचं जीवन देईल, स्वर्गात घेऊन जाईल. हे सैतानाचे चाली आहेत, लोकप्रियतेसाठी, ह्याच्यासाठी, त्याच्यासाठी नाही. प्रियांनो, ह्या गोष्टी देवाच्या वचनामध्ये आणि संदेशामध्ये मान्य नाही आहे. बघा, दलीला शमशोनाला म्हणाले, तुमच्या आचारशक्तीचे मर्म कशात आहे? कशाने तुम्हाला बांधले असतं तुम्ही जेर व्हाल, हे कृपया मला सांगा. शमशोनाने तिला उत्तर दिले, धनुष्याच्या 7 नव्या वाद्यांनी मला बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईल. मग धनुष्याच्या 7 नव्या वाद्या घेऊन पलिष्ठांचे सरदार तिच्याकडे आले आणि तिने त्याला त्या वाद्यांनी जखडून टाकले. त्यावेळी आतल्या खोलीत काही लोक तिने लपून ठेवले होते. ती त्याला म्हणाली, शमशोना, पलिष्ठी तुमच्यावर चालून आल्या आहेत. तेव्हा आगीची धग लागताच तागाचे सूत तटकन तुटावे तशा त्याने त्या वाद्या तोडून टाकल्या. त्याच्या शक्तीचे मर्म उमगले नाही. असं एक वेळेस नाही, 2-3 वेळेस त्याच्यासाठी झालं, वेगवेगळ्या रीतीने. प्रियांनो, त्याचं जे मर्म होतं, त्याची जी ताकद होती, ती देवाच्या वचनाच्या आज्ञा पालनामध्ये होती. कारण त्यावेळेस तो जन्माला आला, प्रभूने सांगितलं होतं की ह्याच्या केसांना वस्त्र लावायचं नाही, हा लहानपणापासून माझा नाजीर आहे. आणि जसं जसं त्याचे केस वाढत होते तशी तशी त्याची ताकद वाढत होती. म्हणजे ताकद कशामध्ये होते? केसामध्ये होते की देवाच्या वचनाच्या आज्ञा पालनामध्ये होते? कशामध्ये होते? देवाच्या वचनाच्या आज्ञा पाळण्यामध्ये ताकद होते, केसामध्ये होते. केस तर देवाच्या आज्ञाच्या प्रमाणे तो वाढवत होता. आणि ज्यावेळेस त्याने आपलं रहस्य, त्याने आपलं तोंड उघडलं, हवेने आपलं तोंड उघडलं, यानं 7व्या मोहऱ्यावरती ज्यावेळेस ब्रदर ब्रॅनम येतात आणि सांगतात, ही माझ्यापासून प्रभूने गुप्त ठेवली आहे, मला माहीत नाही. पण मी माझं प्रकाशन सांगतो, कारण प्रत्येक जी मोहर आहे ती 3 फोल्डमध्ये आहे, 3 तहमध्ये आहे. आणि त्यांनी सांगितलं की पहिला फोल्ड मी जो आहे तो मंडळीसाठी देत आहे, ते आहे 7वी मोहर, म्हणजे प्रभूचं आगमन आहे, फर्स्ट फोल्ड. त्यानंतर दुसरा फोल्ड मला माहीत आहे, पण तो मी माझ्यासोबत कबरेमध्ये घेऊन जाणार, मी सांगणार नाही. आणि तिसरा फोल्ड स्वतः प्रभूच्या हातात आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी जो संदेश प्रचार केला अगदी तसाच तुम्ही प्रचार करा, त्याच्यामध्ये काहीच हे करू नका. आणि ज्यावेळेस ते 7व्या मोहरवरती आले त्यावेळेस त्यांनी बायबलमधले जे आहेत 3 वचनं त्यांनी घेतले.
7व्या मोहरसाठी. पहिलं म्हणजे आध घडी का सन्नाटा, सायलेन्स, 3 सायलेन्स आहेत. नंतर प्रकाशित वाक्य अध्याय 10 आणि ते 7 गर्जना, जे 7 गर्जना काय आहेत, गुप्त आहेत, पुरालाच माहीत नाही ते आहे. आणि तिसरं, ज्यावेळेस शिष्य विचारतात, प्रभूजी तुम्ही दुसऱ्यांदा परत कधी याल? आणि त्यावेळेस प्रभू त्यांना मत्तय, मला वाटतं मत्तय 23 की 24 मध्ये ते सर्व गोष्टी सांगतो. पहिली मोहर सांगतो, दुसरी मोहर सांगतो, तिसरी मोहर सांगतो, चौथी मोहर सांगतो, 5वी मोहर सांगतो, 6वी मोहर सांगतो. आणि त्याच्या आगमनाविषयी येतो, तो म्हणतो मला देखील माहिती नाही. शांत राहतो, बोलतो पित्याच्या हातात आहे. 7 मोहरा आणि 7 गर्जना हे एकच आहे. 7वी मोहर, सॉरी 7 मोहरा नाही, 7वी मोहर आणि 7 गर्जना. काय? 7वी मोहर आणि 7 गर्जना हे एकच आहेत. आणि भविष्यवक्त्याने जे 3 सायलन्स आहेत, ते जे शांत आहेत, ते 7वी मोहरवरती त्यांनी टीका केलेत, अटॅच केले. पण सैतानाने तर काय केलंय, 7 गर्जना म्हणजे 7 मोहरा सांगून टाकलं. त्याने काय तुमचा माझा लाभ? प्रोफेट तो सांगतो 7वी मोहर म्हणजे प्रभूचं आगमन आहे ना. मग हे 7 मोहरा आणि 7 गर्जना एकच आहे, तर त्यातून काय लाभ होतो मला सांगा तरी. किंवा 7 गर्जना म्हणजे 7 सद्गुण, काय लाभ होतो ते तरी सांगा मला. काय असं महत्त्व रहस्य आहे की प्रोफेट म्हणतो की मी दुसरा फोल्ड माझ्या छातीमध्ये घेऊन जाईल कबरेमध्ये, आणि तिसरा फोल्ड देवाकडे आहे. पण ते कुठं मॅच होतं आहे का इथं मला सांगा. ज्यावेळेस 3 सायलन्स प्रॉफिटने तिकडे लागू केलेले आहे, आणि प्रॉफिटने सांगितलं हे बायबलमध्ये आहेच नाही आहे. त्यांनी सांगितलं आपण शोधूया, बायबलमध्ये कुठं आहे ते शोधूया. अक्षरशः बायबलमध्ये ते टाईप आणि शॉडोमध्ये आहेत, टाईप आणि शॉडोमध्ये आहेत. पण ते काय आहेत, कसं आहेत, कोण आहेत, कशा पद्धतीने आहे का त्याचं वर्णन, काहीच नाही. आणि सैतानाने ते जाळ टाकून दिलं, आणि जो तो उठायला लागला आणि 7 मोहरा म्हणजे 7 गर्जन करायला लागला. 7 गर्जन म्हणजे 7 सद्गुण, आणि ते 7 गर्जन म्हणजे 7 कलिसिया काळचे संदेश. नाही, हे खोटं शिक्षण आहे. मग असं असतं तर मग ते मग कलिसिया कालच्या वेळेसच प्रकट झाले का मोहरा? मोहरा काय मग कलिसिया कालमध्येच प्रकट झाले? नाही, मोहरा 1963 मध्ये उघडला. आणि प्रोफेट म्हटलं की हे आता बायबल माझ्यासाठी नवीन झालं. बायबल माझ्यासाठी नवीन झालं सांगितलं त्याने. तो प्रयत्न केला शोधण्याचा, त्याला शेवटपर्यंत आशा होती की प्रभू मला देईल, प्रभू मला देईल, पण ते त्या काळासाठी नव्हतंच ना. आणि मग प्रोफेट सांगतो की हा 1963चा जो काळ आहे हा वधूचा काळ आहे, हा गोल्डन एज आहे. समजून घ्या. आणि म्हणून सैतानाचे सर्व दूत आणि सैतानाचे सर्व अभिषेक्त या मोहरांसंगती खेळ करायला लागले, ह्यासाठी की लोकांपर्यंत सत्य जाऊ नये, त्यांनी सत्यावरती विश्वास ठेवू नये. जर तुमच्याकडे मोहरांचं प्रकटीकरण आहे, जर तुमच्याकडे 7 गर्जनाचं प्रकटीकरण आहे, पण तुमच्याकडे पवित्र जीवनाचं प्रकटीकरण का नाही आहे? तुमच्याकडे व्यभिचार नाही करावयाचं प्रकटीकरण काय नाही आहे? तुमच्याकडे पुरुषाचे वस्त्र स्त्रीने घालू नये याचं प्रकटीकरण का नाही आहे? तुमच्या बायका बॉबकट करत फिरतायत त्याचं प्रकटीकरण का नाही आहे? समजण्यासारखी गोष्ट ना. जर तुम्ही म्हणतात आमच्याकडे 7 गर्जनाचं प्रकटीकरण आहे, हा तुमचे पाळक लोक बी विचारामध्ये, तुमचे पाळक लोक जे देवाचं तर देवाला देत नाही आहे, आणि जे राजाचं तर राजाला देत नाही, टॅक्स वाचत बसलेत, पण तुमच्याकडे ह्याचं प्रकटीकरण का नाही आहे? तुम्ही ब्लॅक मनीने चर्चेस बांधतायत का? देवाने सांगितलं तुम्हाला ब्लॅक मनी यूज करा? विचार करण्यासारखी गोष्टी प्रियांनो. ब्रदर ब्रॅनम म्हणतात डोंट टच. भविष्यवक्त्याचा सल्ला लक्षात घ्या, डोंट टच 7th सील, 7व्या मोहरेला हात लावू नका. 7 ट्रम्पेटला टच करू नका. ऑलरेडी 7 ट्रम्पेट प्रोफेटने सांगितलं, मी 6th सीलमध्ये प्रीच केली आहे. तर हे लोकांना काहीतरी ॲम्बिशन्स, महत्त्वाकांक्षी लोकांना काहीतरी देण्यासाठी. तरी यानो संदेश फार साधा सरळ आहे. देवाला पवित्रतेशी यावा कोणीच पाहू शकत नाही.
हा संदेश प्रॉफिटने 1965 पर्यंत प्रचारला, लोकांच्या व्यक्तिगत जीवनावरती, आणि लोकांनी त्यालाच दुर्लक्षित केलं, नाकारलं. काय होतं केस कापले तर? काय होतं हाय हिलचे सँडल घातले तर? प्रॉफिटने त्या स्वप्नाबद्दल सांगितलं, जे त्यांच्या आजीला की आईला पडलं होतं. त्यांनी सांगितलं की त्या स्वप्नामध्ये एक स्त्री दिसली आणि तिने हाय हिल सँडल घातले होते, आणि प्रॉफिट म्हटला तिला की तू हाय हिलचे सँडल घालू नको. आणि ती ते राजमार्गावरती धावत होती, पळत होती, आणि ती बोलत होती ह्याचं काही ऐकू नका, ह्याचं काही ऐकू नका. म्हणजे प्रॉफिट जे सांगतात त्याचं काही ऐकू नका, त्याचं काही ऐकू नका. आपण हाय हिलचे सँडल घालून देखील स्वर्गात जाऊ शकतो. आणि ती प्रचार करत होती आणि पळत होती, बघा मी राजमार्गावर धावत आहे, आणि धावता धावता ती एकदम खाली नरकामध्ये. प्रॉफिट म्हटलं हे सत्य आहे. तुम्ही नका समजून घेऊ की ही छोटीशी गोष्ट आहे. हाय हिलचे तर सँडल तर आहे. त्या सँडलमुळे ती नरकात गेली. सँडलमुळे नाही, कारण तिने देवाच्या भविष्यवक्त्याचा संदेश नाकारला. कारण ती म्हटली ह्याचं ऐकू नका. आणि देवाच्या भविष्यवक्त्याने सांगितलं सँडल घालू नका, म्हणजे हाय हिलचे सँडल घालू नका, पुरुषाचे वस्त्र घालू नका. बघा साधा सरळ संदेश आहे, तुम्ही पवित्र जीवन जगा. आज लोकांना ते कठीण जाते, समजत नाही. कारण जगाच्या देवाने त्यांचे डोळे काय केलेले, अंधार केले. समशून चाच पडत होता, अक्षरशः चाच पडत होता. सैतान आणि सैतानाच्या लोकांसाठी तो कर्मणिकच काय झालं होतं, पात्र झालं होतं. ज्यावेळेस तुम्ही सैतानाच्या बंधनामध्ये असतात ना, तुम्ही जगासाठी पात्र असतात, मनोरंजन पात्र असतं, आणि सैतान आनंद घेत असतो, पण देव दुःखी असतो. प्रभूला तुमच्यासाठी, तुमच्या स्थितीसाठी वाईट वाटत असतं की हे लोक सैतानाच्या बंधनामध्ये आहेत. आणि म्हणून प्रॉफिटला प्रभूने सांगितलं की सर्वात दयनीय स्थिती ही आहे की जो मनुष्य सैतानाच्या बंधनामध्ये आहे, ती सर्वात मोठी वाईट स्थिती आहे, वाईट परिस्थिती आहे. प्रियांनो, हे जे युद्ध चालतं आहे, हा पॉईंट माझा राहून गेला होता. हे जे युद्ध चालतं ना, तुम्हाला वाटत असेल सैतान कुठं लढतो? सैतान इथं लढतो, त्या माइंडमध्ये, या विचारांमध्ये. हे आमचं विचाराचं जे स्थान आहे, हे जे माइंड आहे ना, हे देवाचं आणि सैतानाचं युद्ध स्थळ आहे. इथं युद्ध लढतात देव आणि सैतान. मग तुम्हाला ठरवायचं आहे. समशून तिथंच हारला, त्याने आपलं रहस्य सांगितलं. त्याने आपलं रहस्य सांगितलं. जर मी देवाच्या वचनाचं उल्लंघन केलं, जर मी देवाच्या वचनाचं आज्ञाचं पालन नाही केलं, तर मी शक्तिहीन होऊन जाईल. बरोबर. कारण देवाचं वचनाने त्याला सांगितलं होतं की तू आपले केस कधीच कापू नको. बघा, त्याच्या केस कापल्यामुळं तो आंधळा झाला आणि सैतानाच्या लोकांचं तो मनोरंजन करू लागला. आज अनेक मंडळातले पाळक, एंड टाईमवाले असो, डिनॉमिनेशनचे असो, सैतान आणि जगाच्या लोकांचं काय करतायत, मनोरंजन करतायत. पुलपीटवरून मिमिक्री करतायत, पुलपीटवरून जोक्स सांगतायत, पुलपीटवरून इंटरनेटला गोष्टी घेतात आणि माहिती म्हणून सांगतात. ह्या माहितीने लोक स्वर्गासाठी तयार होतील का? इंटरनेटच्या गोष्टी घेऊन, मोबाईल टावर आणि हे टावर आणि ते टावर, हे युद्ध आणि ते युद्ध. पण तुमचा प्राण तयार आहे का? तुमचं व्यक्तिगत जीवन जर सैतानाच्या बंधनामध्ये आहे, तर तुमचा प्राण तयार नाही आहे, त्याला काहीच आशा नाही आहे. आज जर तुमच्या मंडळीतला जर माणूस मेला, तर तो सैतानाच्या बंधनामध्ये मेला आणि नरकात आपले डोळे पडले. तर प्रियांनो, देवाने वचन जे दिलेलं आहे, तुम्हाला आणि मला व्यक्तिगत रीतीने ख्रिस्तासाठी उभं राहण्यासाठी दिले, ख्रिस्तामध्ये उभं राहण्यासाठी दिले आणि ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये येण्यासाठी दिलेलं आहे. ही खरी सेवकाई आहे. जी खरी फायफोल्ड मिनिस्ट्री आहे, ती देवाच्या लोकांकडं व्यक्तिगत रीतीने लक्ष देते आणि त्यांना ख्रिस्तामध्ये, पवित्रतेमध्ये उभे करते. वस्तुस्थिती आहे.
आणि जी खोटी फायफुल मिनिस्ट्री आहे ती लोकप्रियतेच्या मागे आहे, पैशाच्या मागे आहे. त्यांना देवाच्या लोकांची काहीच पडली नाही. ते इथं जातील तिथं जातील आणि सैतान इथं येऊन बसतो. तुम्हाला आणि मला देवाचं वचन गाजवण्याची जबाबदारी दिलेली आहे. तुम्हाला आणि मला देवाच्या वचनाप्रमाणे मंडळीकडून करून घेण्याची जबाबदारी दिलेली आहे. जो देवावरती प्रेम करेल तो देवाच्या वचनाप्रमाणे वागेल. जो देवाच्या वचनाच्या विरुद्ध जाईल त्याला तुम्हाला आणि मला ही जबाबदारी दिली आहे की पुलपीटवरून त्या लोकांचा आम्ही निषेध करावा. काय बायबल नाही सांगत? बायबल स्वतः सांगतं की पापाचा विरोध कर, पुलपीटवरून कर, त्यांचे दोष दाखव. बायबल सांगतं. कारण ही मेंढरांसारखी आहेत, लोक मेंढरांसारखे आहेत, नाही त्यांना समजत. आपलं काम आहे समजून सांगणं, आपलं काम आहे त्यांना सांगणं. संशोधनाची स्थिती जी झाली ती वाईट स्थिती झाली. पण ज्यावेळेस देवाचं वचन परत एकदा त्याच्याकडे आलं, त्याने आपल्या डोक्यावर हात फिरवायला सुरुवात केली. त्याने बघितलं त्याच्या डोक्यावर काय आलं? हे वचन परत आलं, वचन परत वाढायला लागलं. आणि त्यावेळेस त्याने शत्रूला हरवलं. ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्या आणि माझ्यामध्ये वाढतं, आमच्या प्राणामध्ये वाढतं प्रियानो, तेव्हा आम्ही सैतानाला हरवू. नाही तर आम्ही स्वतःच हरवलेल्या स्थितीमध्ये बसून. आज लोक ना मॉलमध्ये जाऊन आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. ही ऑर्डर द्या, ती ऑर्डर द्या, खात बसतात. मला पण खायला आवडतं, तो प्रश्न नाही आहे, पण त्याचा आनंद त्याच्यामध्ये शोधतात. मग हे कपडे घे, ते कपडे घे, ते कपडे घे, ते कपडे घे, झालं का? आता आणखी काय? मग हे फ्रीज घे, ते फ्रीज घे, ती एसी घे, हे कपाट घे, झालं. त्याच्या पुढं काय? घेऊन घेऊन किती घेणार? अशी अनेक लोक आहेत जे 2 महिन्याने वापरले सँडल, लगेच तिसऱ्या महिन्यात दुसरी सँडल. 1 महिना ड्रेस नाही झाला लगेच दुसरा ड्रेस. आम्ही 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 12, 20 वर्ष. म्हणजे त्यांचा आनंद कशामध्ये? ह्या गोष्टीमध्ये. 6 महीना हो गया नहीं, फर्नीचर बदली कर दो, टीव्ही बदली कर दो, मोबाईल बाबा मी किती 5, 7, 8 वर्ष वापरतो. माझी मिसेस 12 वर्षापासून एक मोबाईल वापरते. ह्यांचे मोबाईल 6 महीने में बदली. चलो प्रियांनो, परमेश्वर तुमच्या एक पैशाचा हिशोब घेईल. ब्रदर त्या दिवशी बोलत होते, एक पैशाचा आणि तुमच्या एक वेळेचा हिशोब. प्रियांनो, मी तुमच्या मदतीसाठी आहे, तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी आहे, तुम्हाला खाली दाबण्यासाठी नाही. तुम्ही देवाचे लेकरं आहात, देवाचे मेंढरं आहेत. मी देखील देवाचं मेंढरं आहे. प्रभूने जो मला वचनातून आशीर्वाद दिला, भविष्याच्या संदेशामधून जो आशीर्वाद दिला, तो तुमच्या संगती मी इथं शेअर करायला आहे, सहभागितेसाठी आहे. आम्हाला मिळून प्रभूसाठी उभं राहायचं आहे, देवाच्या भविष्यवाण्यासाठी उभं राहायचं आहे, त्याच्या संदेशासाठी उभं राहायचं आहे. आणि संदेशामधून जर आपल्याला चुका आपल्या दिसतात आपल्या जीवनामध्ये, त्या बाहेर काढायचं आहे. भरपूर गोष्टी आहेत त्या. छोटीशी गोष्ट सांगितली आहे, मला वाटतं फक्त 2 किंवा 3 पेजेसच झाले. पण प्रभू बंधनातून मुक्त करेल तुम्हाला आणि मला, जर आम्ही देवाचं वचन आपल्या मंडळीमध्ये वाढू दिलं, देवाचं वचन आपल्या घरामध्ये वाढू दिलं, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये वाढू दिलं, तर नाही तर आम्ही बंधनामध्ये राहू. प्रियांनो, ही वेळ महत्त्वाची आहे. आपण 21व्या काय म्हणतात त्याला शताब्दी ना, 21st सेंचुरी पाहणार नाही होत. ही पूर्ण पण होणार नाही. इतका वेळ जवळ आला, कारण 20वीं शताब्दी का भविष्यवक्ता हा करके चला गया है ना. 20व्या शतकाचा भविष्यवक्ता येऊन गेलेला आहे, त्याने संदेश दिलेला आहे. आता या संदेशाचं तुम्ही आणि मी काय करतात ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. आजच तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला सैतानाच्या बंधनामध्ये राहायचं की देवाच्या बंधनामध्ये राहायचं. आणि देवाचं वचन हे बंधन नाही आहे, हे तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वतंत्रता घेऊन आलेलं आहे. हो प्रियांनो, आपण प्रभूसाठी उभे राहूया, भविष्यवक्त्याच्या संदेशासाठी उभे राहूया आणि देवाच्या वचनासाठी आपण संघर्ष करूया. जो संदेश भविष्यवक्त्याने दिलेला आहे तो संदेश लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जायचा आहे. पण त्याच्यासाठी त्याच्या आधी तो आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला गाजवायचा आहे. या आपण छोटीशी
प्रार्थना करूया आणि छोटीशी मी प्रार्थना करतो आणि नंतर हा वेळ बंधूंच्या हातात देतो. महान प्रभू, महान राजा, प्रभू, कोण सैतानाच्या बंधनात आहेत, कोण नाही हे तुला ठाऊक आहे. पण एक वेळेस आम्ही सर्वच सैतानाच्या बंधनामध्ये होतो, सदोम गमोरामध्ये होतो. पण प्रभू, तू आपलं वचन पाठवलं आणि त्या वचनाच्याद्वारे तू आम्हाला बंधमुक्त केलं. माझ्या राजा, आम्हाला सहाय्य कर, मदत कर. आमच्या जीवनातला कुठला एखादा भाग जर सैतानाच्या बंधनामध्ये असेल तर तो काढून टाक. आमचं हृदय जर सैतानाच्या ताब्यात असेल तर ते त्याच्या हातातून काढून टाक. आमचे कान, डोळे, आमचं शरीर प्रभू, होऊ दे की आम्ही स्वतःला प्रभू, आमच्या संपूर्ण शरीराला, मनाला, बुद्धीला, शरीराला, ताकदीला तुला समर्पित करा. प्रभू, अनुग्रह दे, कृपा दे. बंधू प्रभू ह्या वचनासाठी उभे आहेत, भविष्यवक्त्याच्या संदेशासाठी उभे आहेत. प्रभू, आम्हाला सहाय्य कर, आम्हाला सहाय्य कर, त्यांना सहाय्य कर, मदत कर. कारण हा खरा संदेश लोकांपर्यंत त्यांना नेता येऊ दे, त्यांना हा संदेश जगता येऊ दे, असं आम्ही तुला विनवतो, प्रार्थना करतो. आणि तो संदेश या मंडळीला त्यांना देता येऊ दे. प्रभू, कोणी उभे राहो किंवा न राहो, एक जरी राहिला तर तो देवाचं लेकरू आहे, तर देवाचं मेंढरू आहे. असल्यासोबत आम्ही उभं राहून प्रभू तुझी सेवा करावी. म्हणून प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं बळ आणि सामर्थ्य या बंधूंना आणि बंधूच्या मंडळींना, त्यांच्या पत्नीला आणि लेकरांना दे प्रभू परमेश्वरा, असं मी तुला विनवतो, अशी मी तुला प्रार्थना करतो. आम्ही आठवतो ह्यावेळेस जसं यहोशूने सांगितलं, मी आणि माझे घरानं प्रभूची सेवा करू. हो प्रभू, प्रभूची सेवा करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू निवडलेला आहे. हो प्रभू, आम्हाला सहाय्य कर, मदत कर. प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणतोय आमेन. आमेन. यीशु का हाथ हाथों में पानी लहरों पर मैं चलूँगा. यीशु का हाथ हाथों में पानी